कवितेचं नाव आहे पलायन म्हणून. आणि आणि शेवटी आज मी पलायन केलं. आणि शेवटी आज मी पलायन केलं जातीनं बरबटलेल्या मातीतून. आणि शेवटी आज मी पलायन केलं जातीनं बरबटलेल्या मातीतून, माजलेल्या असहिष्णु धर्मातून. आणि शेवटी आज मी पलायन केलं जातीनं बरबटलेल्या मातीतून, माजलेल्या असहिष्णु धर्मातून, गंजलेल्या नरसत्ताकतेतून, धर्मलेल्या कर्मकांडातून, सुजलेल्या भांडवलशाहीतून. आणि शेवटी मी आज पलायन केलं हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, हरिका बंदिस्त वर्गातून. आणि शेवटी आज मी पलायन केलं जातीनं बरबटलेल्या मातीतून, माजलेल्या असहिष्णु धर्मातून, गंजलेल्या नरसत्ताकतेतून, धर्मलेल्या कर्मकांडातून, सुजलेल्या भांडवलशाहीतून, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, हरेका बंदिस्त वर्गातून. भगवा हिरवा निळा पिवळा, भगवा हिरवा निळा पिवळा घुंगावणाऱ्या या पताकांच्या अधर्म प्रणित वादळातून. आणि शेवटी मी आज पलायन केलं राजकारणातील गुंडांच्या झुंडशाहीतून, सत्तेच्या धुंदशाहीतून, भटांच्या वासाडलेल्या स्त्रीभोग प्रवृत्तीतून. आणि शेवटी आज मी पलायन केलं हुंकारलेल्या मनुवादाच्या पारायणातून. आणि संविधान पोटाशी धरलं साचेबद्ध जगण्याच्या उसन्या कुबड्या बाजूला फेकल्या, तेव्हाच मी माणूस झालो. विरक्त मी, विमुक्त मी, विद्रोही मी. वा वा वा. विरक्त मी, विमुक्त मी, विद्रोही. माणूस विरक्त, विद्रोह म्हणजे विमुक्त झाला. माणसाला या सगळ्या गोष्टीमधनं बाहेर पडावं लागतं. बरोबर. ही विरक्तता, ही विमुक्तता म्हणजे स्वातंत्र्य ही फार महत्वाची गोष्ट. आणि ते पलायन करून केलंय, मी पळून गेलोय वाईट गोष्टीपासून. आणि ते माझं बंड आहे, म्हणून मी विरक्त झालोय, मी विमुक्त झालोय, आणि मी विद्रोही आहे, मी बंडखोर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि म्हणून मी सांगितलं की या सगळ्या काळामध्ये जेव्हा मला पळून जायची सुद्धा वेळ आलेली होती, त्यावेळेला मी विद्रोह केला होता. आणि तीही कविता आहे. क्या बात आहे. नक्कीच ऐकायला आवडेल या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण हे सगळं जे आहे, हे विरक्त होणं, हे विभक्त होणं, या सगळ्यामध्ये कविता कायम राहिली, साहित्य कायम राहिले. अशी कुठली यातलं प्रेरणा आहे किंवा काय नेमकं म्हणजे आपण म्हणतो ना की गावाकडे की काही झालं तरी ह्यातनं काय हे बाजूला सरकं ना, काय भानगड काय? स्वतःवर प्रेम करतो. क्या बात आहे. मस्त. मुद्दा काय जगाचं माहित नाही, पण मी स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम करतो. आणि स्वयंप्रेरणा निर्माण होण्यासाठी जर महत्वाचं काय असेल तर माणसानं सगळ्यात अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. बरोबर. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये तुमचं अस्तित्व निर्माण करू शकणार. वा वा वा. आणि हीच ती प्रेरणा आहे की मी स्वतःवर प्रेम करतो, आणि स्वतःवर प्रेम करत असल्यामुळं कवितेवर प्रचंड प्रेम आहे माझं. आणि शेवटी अस्तित्वाची लढाई आहे. माझं अस्तित्व हे काय आहे हे मला माहित आहे. आणि संवेदना आहेत, अस्वस्थता आहे. चांगलं घडतं त्याच्यावरही लिहितो मी, जे चुकीचं घडतं त्याच्यावर लिहितो मी. व्यक्त व्हायचंय, मुक्त व्हायचंय, स्वतःवर प्रेम करायचंय, या 3 गोष्टी आहेत. आणि म्हणून हे सगळं लिखाण चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. स्वयंप्रेरणाची कुठलीही माझ्यामध्ये जी येते, कुठली गोष्ट करायची किंवा सहसा हार न मानता किती संघर्ष आला तरी त्याच्यातून पुढे जाऊन त्या संघर्षाच्या छातीवर पाय ठेवून उभं राहायचं आणि आपलं अस्तित्व परत जगासमोर मांडायचं आपल्या साहित्याच्या माध्यमातून. ही स्वयंप्रेरणा का निर्माण झाली तर ह्याला संघर्ष तर आहेच आतापर्यंतचा, पण स्वतःवर खूप प्रेम करतो मी. आणि ह्या सगळ्यातून मग हे पुढे आलं. आणि ज्या वेळेला तू स्वतःवर प्रेम करतोस ना सुजित, त्यावेळेला जगातली कुठलीच शक्ती तुला कधीच हरवू शकत नाही. कारण तू स्वतःवर प्रेम करतो याचा अर्थ तू कधी स्वतःला कमी समजत नाहीस. ती स्वयंप्रेरणा ऑटोमॅटिक तयार होत राहते. म्हणजे तुला हजारो व्यक्ती येतील, डिमोटिवेट करायचा प्रयत्न करतील, पण तू हारणार नाही. म्हणून स्वतःवर प्रेम करणं गरजेचं असतं. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. ही आपण या सगळ्या स्वतःवरती प्रेम करण्याच्या गोष्टी आहेत, यातूनच विद्रोह जन्म घेतो आणि या सगळ्यातून गोष्टी होतात. तुम्ही त्या संदर्भातली एक कविता आम्हाला ऐकवणार आहात. सुरुंग नावाची कविता आहे. येस, सुरुंग. आणि ती सुरुंग नावाची कविता आहे, ती विरहाची कविता आहे. जाती व्यवस्थेच्या विरोधात आहे, पण तो सुरुंग मी कुठे लावला हे मी तुला त्या कवितेतून सांगतो. कवितेचं नाव आहे सुरुंग. आणि शेवटी आज हेही एक बरंच झालं. आणि शेवटी आज हे पण बरंच झालं की तूच आपल्या प्रेमाला छेद दिलास. आणि शेवटी आज हे एक बरंच झालं की तूच आपल्या प्रेमाला छेद दिलास. तुला विरह नाही त्याचा, मीच जळून खाक झालो. तुला विरह नाही त्याचा, मीच जळून खाक झालो. जगण्याची ऊर्जा होतीस नव्हे आहेसच, पण ते आता सिद्धच होत नाहीये.
जगण्याची ऊर्जा होतीच नव्हे आहेतच, पण आता ती सिद्धच होत नाहीये माझीच मला. छिन्न विछिन्न काळजावर ती आठवण थैमान वाजवते, कधी कधी एकटा पडतो तेव्हा. छिन्न विछिन्न काळजावर ती आठवण थैमान वाजवते, कधी कधी एकटा पडतो तेव्हा. पुढचं आता बघा. तुझं हसणं बोलणं चालणं कधी मुरडणं मला छेडणं चित्र डोळ्यासमोर तरळते. तुझं हसणं बोलणं चालणं कधी मुरडणं मला छेडणं चित्र डोळ्यासमोर तरळतंय, आणि अचानक तू धुसर होतेस माणसांना दुभागणाऱ्या जातीपायी. तू आता शोध तुझ्या जातीतील एक नवा चेहरा. तू आता शोध तुझ्या जातीतील एक नवा चेहरा. मी मात्र बंड केलंय विद्रोहाचे सुरुंग पेरून. बघ बघ आता ढासळतील जाती धर्माचे बुरुज. वा 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 वा, क्या बात आहे. हे जाती धर्माचे बुरुज ढासळायचे असतील तर त्यासाठी प्रेम नावाचा पाया तयार करावा लागेल. ही फार भारी गोष्ट आहे. त्यासाठी स्वतःवरती पहिल्यांदा प्रेम करावं लागेल. किती भारी असते. स्वतःवरचं प्रेम फार नितळ असतं आणि तिथं कुठली जात धर्म काय आडवं येत नाही. स्वतःवरच्या प्रेमात आशा नाहीयेत, अपेक्षा नाहीयेत, देवाणघेवाण नाहीये, निरपेक्ष प्रेम आहे. निरपेक्ष प्रेम आहे म्हणजे तिथं तुला काहीच द्यायचं नाहीये, तिथं मोह नाहीये, माया नाहीये. तुला तुझं चांगुलपणाचं एक चांगलं वर्जन पुढे घेऊन यायचं असेल तर ते तुझं शुद्ध प्रेम आहे स्वतःवरचं. आणि तुझं स्वतःवरचं जे प्रेम आहे तेच तुला पुढे घेऊन जाणार आहे चांगल्या गोष्टी करण्यासाठी. या सगळ्यात एक भावंड भावना आहे, तर ती त्या संदर्भातली म्हणजे अगदी भाई असणं हे प्रत्येक ठिकाणी येत राहतं. तो तुमचा स्वभाव आहे असं मला या सगळ्यातून दिसतं. एक भाई नावाची कविता आहे तुमची, ती पण या निमित्तानं ऐकायला आवडेल. जगातला कुठलाही व्यक्ती असेल ना तर तो माझा भाऊच आहे. बरोबर. आणि बंधुभावाच्या ह्या सगळ्या भावनेशिवाय खऱ्या अर्थानं एकोपा, सामाजिक एकोपा येणारच नाहीये. ती भाई कविता लिहिण्यामागचं कारण तेच आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य भारतामध्ये नांदलं गेलं पाहिजे. मी म्हणतो भारतातच नाही, जगामध्येच सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन निकोपानं धर्मसहिष्णुतेनं मानव जातीच्या कल्याणासाठी काम करत राहिलं पाहिजे. बरोबर आहे. विश्व मानवता वगैरे किंवा ह्या गोष्टी, विश्वशांती वगैरे ह्या गोष्टी मला योग्य वाटत नाहीत. कारण विश्वाची शांती कधी होऊ शकत नाही. मानव शांतीसाठी आपण काम केलं पाहिजे. विश्व किती आनंद आहे आपल्याला माहित नाही, पण मग मानव जातीच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या संपूर्ण काय म्हणू आपण शांतीसाठी काम करायचं असेल तर आपल्याला एकमेकांचा भाई झालं पाहिजे. एकमेकांची भाई होण्याची जी संकल्पना आहे ती त्या कवितेत मी मांडली. कवितेचं नाव आहे की भाई म्हणून. धर्मात नाही कोणता माणसा जडला तो तुझ्या मेंदूत विकार आहे. धर्मात नाही कोणता माणसा जडला तो तुझ्या मेंदूत विकार आहे. राम रहीम अल्लाह सब एक हे रे बाबा, तरी जखडला अज्ञानात तुझ्या तो पाशवी व्यभिचार आहे. वा वा. धर्मात नाही कोणता माणसा जडला तो तुझ्या मेंदूत विकार आहे. राम रहीम अल्लाह सब एक हे रे बाबा, तरी जखडला अज्ञानात तुझ्या तो पाशवी व्यभिचार आहे. तू राम वाच, तू रहीम वाच, तू अकबर वाच, तू महावीर वाच, तू येशू वाच, तू वाचत राहा जैन यहुदी झोरास्ट्रियन. तू राम वाच, तू रहीम वाच, तू अकबर वाच, तू महावीर वाच, तू येशू वाच, तू वाचत राहा जैन यहुदी झोरास्ट्रियन, गीता कुराण आणि बायबल सुद्धा. तू विवेकशील चिंतन कर त्यावर तुला उमजायला लागेल खरे धर्माचे मर्म. तू विवेकशील चिंतन कर त्यावर तुला उमजायला लागेल खरे धर्माचे मर्म, आणि गळून पडेल अधर्माचे धर्मांध कर्म. तू वाचत राहा शिवराय शाहू फुले आंबेडकर. तू वाचत राहा शिवराय शाहू फुले आंबेडकर, कबीर रहीम गांधी आणि करुणेचा बुद्ध सुद्धा. आणि जमलंच तर नव्हे तो हातीच घे संविधान. उघडते वाच पुन्हा पुन्हा वाच पचवते मग तुला कळेल सर्व धर्म समभावाचा खराखुरा इंडिया, भारत आणि हिंदुस्थान सुद्धा. वा. तू वाचत राहा शिवराय शाहू फुले आंबेडकर, कबीर रहीम गांधी आणि करुणेचा बुद्ध सुद्धा. आणि जमलंच तर नव्हे तू हातीच घे संविधान. उघडते वाच पुन्हा पुन्हा वाच पचवते मग तुला कळेल सर्व धर्म समभावाचा खराखुरा इंडिया, भारत आणि हिंदुस्थान सुद्धा. वा. आता तू स्वस्थ होशील, शांत, संयमी, अहिंसक, मानवतावादी. कारण हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई. वा 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 वा, क्या बात है. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई.
हे सगळं भाई असणं, हा भाईचारा किंवा हे सगळं एकत्र असणं, हे सगळं पाहण्याच्या पाठीमागं म्हणजे हा विध्वंस नको, आता हे नको म्हणून काय हवं तर हे भाई असणं हवं. या विध्वंसाच्या अनुषंगानं तुमची एक कविता आहे, ती सुद्धा या निमित्तानं ऐकायला आवडेल की. नक्कीच. तर हे विध्वंसाची कविता आहे. ही कविता काय आहे सुजित, मी थोडक्यात तुला सांगतो. समाज कवीकडं, साहित्यिकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, त्यांचा वापर कसा करून घ्यायचा म्हणून बघतो. कवी असू दे, लेखक असू दे, कलाकार असू दे, काहीतरी चांगला विचार जेव्हा देतो तेव्हा त्या विचाराचं किंवा त्याच्या सगळ्या गोष्टींचं भांडवल करून लोक सोयीनं किती वागतात, ह्या संदर्भाने ती कविता आहे. आज आपण समाजात बघतो महापुरुषांनी खूप चांगले विचार दिलेले आहेत, पण आज राजकारणी लोक महापुरुषांना त्यांच्या नावाची लेबल लावून, त्यांचं नाव घेऊन त्यांच्या विरोधातल्या परस्पर चुकीच्या गोष्टी करतात. बरोबर. त्यांचे विचार, त्यांचे आचार हे समाजात ते घेऊन जात नाहीत, त्यांना ते डोक्यावर घेऊन नसतात. मग अशाच बाबतीत कवी लेखकांच्या बद्दल होतं का, तर 100% होतं. पण ते कसं होतं, कवी किती नितळ आहे, कवी किती स्वच्छ आहे, तो किती प्रामाणिकपणे लिहितोय, त्याची जी भावना आहे, शुद्ध भावना, की या समाजात काहीतरी चांगलं व्हावं म्हणून तो विचार मांडतोय, ह्या त्याच्या शुद्ध भावनेला लोक किती गोंजळतात किंवा लोक कशा पद्धतीनं चुकीचं वागतात, तर ते मी ह्या विध्वंस कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. दिगंताच्या वाटेवर चालत असताना भेटले कैक अनेक, प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट, मदत चालायची असो सुख दुःख माळघाट. दिगंत म्हणजे तो प्रवास असा आहे की तो न संपणारा प्रवास आहे, की जिथं बुद्धत्व यावं, प्रकाशमान व्हावं, तसं दिगंताच्या वाटेवर कायम चालत राहावं आणि तो दिगंताचा म्हणजे शेवटचा प्रवास राहावा, प्रकाशमान प्रवास राहावा, असं तो दिगंत म्हणून शब्द वापरलाय. दिगंताच्या वाटेवर चालत असताना भेटले कैक अनेक, संघर्ष संपला की माणूस संपतो. दिगंताच्या वाटेवर चालत असताना भेटले कैक अनेक, संघर्ष संपला की माणूस संपतो. याचं रडगाणं समाजाभिमुख करत असताना दिली उपाधी इथं कवीची. दिगंताच्या वाटेवर चालत असताना भेटले कैक अनेक, संघर्ष संपला की माणूस संपतो. याचं रडगाणं समाजाभिमुख करत असताना दिली उपाधी इथं कवीची, आणि चालू झाला सत्यवादीसाठी विद्रोही प्रवास. तेव्हा कुणी म्हणू लागलं लिही कविता प्रेमावर, तेव्हा कुणी म्हणू लागलं लिही कविता प्रेमावर, जळणाऱ्या हृदयांवर. तेव्हा कुणी म्हणू लागलं लिही कविता प्रेमावर, जळणाऱ्या हृदयांवर, लिही कविता प्राण्यांवर, समतेचं गीत गाणाऱ्या गाण्यांवर, लिही कविता जातीवर, माणुसकी संपवणाऱ्या मातीवर, लिही कविता धर्मावर, धर्माचा धंदा करणाऱ्या मर्मावर. कवी मात्र उदास चिंतातूर, कवी मात्र उदास चिंतातूर, आणि कवीने लिहिली मग एकच कविता. कवी मात्र उदास चिंतातूर आणि कवीने लिहिली मग एकच कविता. शेतकऱ्याच्या आईच्या फाटलेल्या चोळीवर, जीवावर उदारत्या सैनिकांच्या गोळीवर. वाचली, नाचली आणि गाजली ती कविता. वाचली, नाचली आणि गाजली ती कविता. मान सन्मान झाला, कवितेला पुरस्कार मिळाला. वाचली, नाचली आणि गाजली ती कविता. मान सन्मान झाला, कवितेला पुरस्कार मिळाला. सगळे सोयरे वैरी सुद्धा विध्वंस करणाऱ्या नृत्याने त्याच्या मिरवणुकीत नाचू लागले. वाचली, नाचली, गाजली ती कविता. मान सन्मान झाला, कवितेला पुरस्कार मिळाला. सगळे सोयरे वैरी सुद्धा विध्वंस करणाऱ्या नृत्यानं त्याच्या मिरवणुकीत नाचू लागले. हेतू, आशा आणि स्वार्थाच्या भुकेपोटी. कवी मात्र चिंतातूर हा समाजाचा विध्वंस बघताना, कवी मात्र चिंतातूर हा समाजाचा विध्वंस बघताना, अरे कोणासाठी लिहिली कविता या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिला. कारण या समाजाला खरा कवी अजून कळालाच नाही, कळालाच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. हा समाज असाच आहे जिथं राजकारणाची गौडदौड खूप व्यवस्थित चालते, पण महापुरुषांच्या विचारांची आणि त्यांचा विचार जपणाऱ्या कवी लेखकांची कायमच परवड होते. बरोबर. अशा सगळ्यामध्ये ह्या सत्तेच्या दलदलीमध्ये कुठंतरी सत्तायदान हरवत चाललं. म्हणजे पसायदान मागणाऱ्या माऊलींच्या या हे विश्वची माझे घर असं व्हावं असं म्हणणाऱ्या माऊलींच्या या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कुठंतरी सत्तेच्या या गराड्यात सगळा चिखल होतोय का काय असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुमच्यासारखा कवी सत्तायदान नावाचं विडंबन लिहितो, तर ते आम्हाला या निमित्तानं ऐकवा. अगदी. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान लिहिलं आणि विश्वाला एक मानवतेचा एक चांगला मूलमंत्र दिला. खूप सुंदर विचार त्या पसायदानामध्ये आहे. ते वैश्विक आहे, ते अंतिम आहे. पण
मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वारशाच्या आहेत, संत आपले आहेत, सगळ्या आपण गोष्टी म्हणतो. मात्र राजकारणी लोक ह्याचा कसा गैरफायदा घेतात ह्याच्यावरती मग मी एक विडंबन लिहिलं आणि ते दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये विचारमंचावरती चांगलं गाजलेलं होतं. तर ती कविता आहे ती सत्तायदान नावानं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं, त्यांचा हेतू खूप शुद्ध होता. पण अलीकडचे सत्ता चालवणारे लोक सत्तायदान कशा प्रकारे करतात यावर सत्तायदान नावाचं विडंबन. आता निवडणुका व्हावे, तिकीट मला अज्ञावे, निवडून मज द्यावे, मतदान हे. उदंड पैशाची रास पडो, तया भ्रष्ट कर्मी गती वाढो, काळे भांडे उघड ना पडो, मैत्र लबाडांचे विरोधकांचे तिमिर जाओ, एकटा स्वधर्म सत्ता पाहो, जो नडेल तो उखडाओ, जीव जात बरसत सकळ चंगळी, पक्ष अनिष्टांची मांदियाळी, न डरता नेता मंडळी, भेटती सदा चला जाती धर्माचे आरव, चेतवा बंड फुकाचे गाव, बोलते जे उलट पेटवा याचे, हिंसाचाराचे जे लांछन अखंड जे घडवून, ते सर्वाही सदा दुर्जन आतंक होतू, किंबहुना सर्व पापी पूर्ण करोनी मानव लोकी, दानवृत्ती ठेवनी भुकी अखंडित, आणि प्रतिष्ठा उपवजिवे सर्व विशेष लोकीये, भ्रष्ट विजये होवावेजी, एत म्हणे श्री नेता अपराधो, हा होईल भय पसाओ, येणे वरे दुःख देओ, दुखिया झाला क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हा दुखिया झाला, हा सगळ्यांनाच दुःखी करत असतो. खरं सांगू का, सगळ्यात जास्त राजकारण या अशा सगळ्या याच्यामध्ये दुखिया झाला हा फक्त तरुणांचा खूप हे होतो. म्हणजे तो रुबाब नावाचा चित्रपट जसं आलं त्याच्यामध्ये म्हणतो की बाबा दुख्या कार्यक्रम, तर तो तरुणांचा जास्त होत असतो. आणि त्यातल्या त्यात आयुष्यातली ऐन वर्ष निघून जातात. अशा सगळ्या काळामध्ये वाट्याला आलेली बेरोजगारी, आणि महत्वाचं जर काय असेल, परवा दिवशी एका आमदारांनी प्रश्न मांडला विधानसभेमध्ये की तरुण मुलांच्या लग्नाचा फार मोठा प्रश्न आहे. सगळ्यात जास्त विषय कुठं येतो तर लग्नाळू व्हॅलेंटाईन या माणसांच्या आयुष्यामध्ये होत असतो. तर हा लग्नाळू व्हॅलेंटाईन होतोयच आजूबाजूला, पण तो अलीकडच्या काळात वेगवेगळी मंडळी प्रश्न मांडू लागलीत, पण तुम्ही तुमच्या कवितेमध्ये आधी हे सगळं सांगून ठेवलंय. तर ती एक कविता या निमित्तानं ऐकवावी की लग्नाला व्हॅलेंटाईन असं तुम्हाला काय वाटतं, किंवा काय नेमकं हे सगळं. सध्या फार उमेदीच्या एका टप्प्यावर आहे तू हे आणि मी. लग्नासंदर्भानं पाहणं आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. बरोबर. या एका कवितेवर एक वेगळा पॉडकास्ट एका कवितेवर वेगळा पॉडकास्ट होईल. कारण खरं तर आम्ही लग्नाळू नावाचं पुस्तक डोक्यात विचार आहे. वा वा वा. त्यात पोह्याच्या कार्यक्रमाचं एक वेगळं प्रकार, पोह्याच्या कार्यक्रमाचं वेगळं, बायोडाटाचं वेगळं प्रकार. साधारण एक मागच्या 2-1 वर्षामध्ये कमीत कमी 35-36 स्थळ येऊन गेलेली आहेत. आणि सगळे 36 गुण जुळले आणि 36 स्थळ येऊन गेलेले आहेत. आणि अनुभव एवढे भन्नाट आहेत की लोकांना काय हवंय हेच कळत नाहीये. खरं म्हणजे लग्नामध्ये पार्टनर शोधताना मुलीपेक्षा मुलीच्या आईवडिलांना दुसरं लग्न करायचं की काय असा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो. वा वा वा. म्हणजे इतकं की मटेरियल कास्ट अप्रोचमध्ये भौतिकवादी ह्या सगळ्या भोगवादी दृष्टिकोनानं आजच्या समाजामध्ये खूप लोक जखडून गेलेत, अंध होऊन गेलेत. माझं एक निरीक्षण आहे असं की मुलगा हवा, मुलगी हवी, याच्या प्रोसेसमध्ये ना चांगला माणूस हवा, चांगला जोडीदार हवा. म्हणजे जे हवं तेच शेवटी आहे सगळ्यात. म्हणजे बेसिक अपेक्षा काय आहे, जर मला असं झालं की जर समजा मला तहान भागवायची, आपली अडचण पाणी हवं याच्यात नाही आहे,
आपली अडचण बाटली कुठल्या कंपनीची हवी याच्यात आहे. एक्झॅक्ट, बाटली कुठली कंपनीची हवी याच्यात हवे, किंवा तो ग्लास आहे तो सोन्याचाच हवा आहे. हा, म्हणजे ह्या मटेरियलमध्ये माझी भूक काय आहे, पाणी आहे. भूक विसरलीये, सोन्यामध्ये जीव गुंतलाय लोकांचा. आणि नंतर त्यांना कळत आहे की त्या ग्लासमध्ये पाणी नव्हतं, दारू होती आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि हे मी पाहतो, ग्लास एवढाही गरजेचा नव्हता, त्याच्या नादात पाणी चांगलं म्हणजे पाणी शोधण्याच्या नादात आपण काय प्यालोय हे कधी कळतं, ज्या वेळेला गोष्टी सहज पूर्ण पुढं जात नाहीत आणि मग ब्रेकआउट करावं लागतं, डिवोर्स पर्यंत गोष्टी येतात, वर्षा 6 महिन्यामध्येच सेपरेशनच्या गोष्टी येतात ना, त्यावेळेला मग कळतं की अरे आपले निर्णय चुकले. साहजिक आहे ना, पाणी पाहिलं नाही, बरोबर आहे, आपण ग्लास पाहिला. आणि गोष्ट काय आहे की अलीकडच्या काळात ती एक दुसरी हे आहे की पॅकेजेस मॅच करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे पहिल्यांदा काय होतं की म्हणजे आया किंवा म्हणजे एक वेगवेगळी मानसिकता असते. काही लोक पहिल्यांदा जात सेम आहे का बघतात, त्याच्यानंतर मग ते जे काय सगळ्या भानगडी नाड जात देवा काय या सगळ्या गोष्टी होतात. पण याच्यामध्ये आणखी एक हे झाली की पॅकेज मॅच होत आहेत का बघू. एक्झॅक्ट. आता गंमत काय झाली आहे, आपली समाज व्यवस्था आहे ना, ही आपली समाज व्यवस्था मिक्स समाज व्यवस्था आहे. आणि जशी आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर स्थित्यंतर होत गेली, त्याप्रमाणे लोकांच्या समाज स्वास्थ्यामध्ये स्थित्यंतर झालीत का, तर झालेली नाहीयेत. आजही लोक त्या जुन्या गोष्टी बुरसटलेले विचार घेऊन बसलेले आहेत. आजही लोक जातपात बघत बसतात, आजही लोक पत्रिका बघत बसतात. आणि हे फॅक्टर समाजामध्ये आहेत का, तर आहेत. कारण आता जर बघितलं, नवीन पिढी आपली जर बघितली, तर आधुनिक विचारांच्या लोकांना ह्या गोष्टींचं काही पडलं नाहीये. त्यांना मानवता महत्वाची वाटते. पण ग्रामीण भागामध्ये जात धर्म किंवा ह्या गोष्टी काय येतात, तर त्यांच्या रूढी परंपरा अजून तितक्या ग्रामीण भागात आहेत का, त्या रुळलेल्या आहेत. त्यामुळे त्या अजून जेवढ्या तुटायला पाहिजे तेवढ्या तुटलेल्या नाहीयेत. हा फॅक्टर आहे. वेगवेगळ्या वयोगटामध्ये या देशामध्ये स्थित्यंतर झाल्यामुळं लगेच त्या लोकांना पण नवीन विचारधारा स्वीकारणं कठीण जाणार आहे. बरोबर. त्या आपण त्यांच्याकडून त्या अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. आणि अलीकडचा जो फॅक्टर आलाय हा युवकांच्या मधला, तरुणांच्या मधला मटेरियलिस्टिक अप्रोचचा तो आहे पॅकेजचा फॅक्टर. मुळात लग्न पॅकेज बरोबर करायचंय का माणसाबरोबर करायचंय, बरोबर, हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न असतो. बरोबर आहे. पॅकेज आज आहे, उद्या ती कंपनी डुबली, काय करणार. माणूस किती सक्षम आहे, माणूस किती विचारी आहे, माणूस किती चांगल्या सोशलायझेशन मधून घडलेला आहे, किंवा एकंदरीत सगळ्या परिस्थितीमध्ये तो कुटुंब किती सक्षमपणे सांभाळू शकतो का, चांगल्या वाईटची त्याला कल्पना आहे का, कुठलेही कृत्य करताना तो विचार करून करतो का, एकंदरीत माणूस चांगला आहे का. हे जे पूर्वीचे जे लोक होते की बाबा नाणं खणखणीत असलं पाहिजे, माणसं चांगली असली पाहिजे, ह्या अप्रोचाने बघायचे. आता तसं राहिलेलं नाहीये. आता काय होतं की बायोडेटामध्ये पहिल्यांदा बघितलं जातं पॅकेज किती आहे, 16 लाख. जर पॅकेज मॅच झालं तर ती लोक पुढे जातात. पण हे लग्न नाहीये, ही मांडवली आहे, हा व्यवहार आहे. आणि ही मांडवली व्यवहार कुठपर्यंत टिकतो, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. एकदा लग्न झालं का मग त्या मुलीला कळायला लागतं की आपले मतं म्हणणं विचार जुळत नाहीयेत, आपल्या एकमेकांना गोष्टी पूरक नाहीयेत. आणि मटेरियलिस्टिकच्या अप्रोचमध्ये पैसे खूप आल्यामुळं तडजोडीची भावना नाहीये. आणि तडजोडीची भावना नसल्यामुळं कमीपणा घ्यायला कोणच मागत नाही, माघार घ्यायला कोणच मागत नाही. प्रत्येकाचा इगो हर्ट होतो, प्रत्येक जण इगोइस्टिक झालाय. कारण पैसा आला, गरिबीत सुख होतं. बरोबर. पूर्वी गरिबीत सुख होतं कारण नात्यांमध्ये लोकांना गरज होती एकमेकांची. आज काय झालंय, ह्या मटेरियलिस्टिक अप्रोचमुळे ह्याच्यामध्ये मुलगा कमावता झाला, मुलगी कमावती झाली, दोघांनाही एकमेकांची गरज नाहीये, त्यांच्या गरजा पैशामध्ये मोजल्या गेल्या आहेत. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा पॅकेजचा सगळा फॅक्टर येतोय. पण सुजित, पॅकेजच्या फॅक्टरमध्ये आहे ना 90% जर लोक पॅकेज बघून जर लग्न करायचा प्रयत्न करत असतील तर आपली जी विवाह संस्कृती आहे ती लॉंग टर्मसाठी सस्टेन होणार नाही. साधारण ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत त्या जर आपण बघितल्या तर ऑन अन ॲव्हरेज पुढच्या 5-10 वर्षानंतर हे असं सुरू राहिलं तर भारतातल्या लग्न व्यवस्थेला सगळ्यात मोठा धोका निर्माण होईल. अगदीच. त्यामुळं मुळात तुम्हाला पार्टनर कसा हवाय, तो किती मानसिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, इमोशनल किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तो माणूस म्हणून किती चांगला आहे, तो जबाबदार नागरिक किती आहे, कुटुंब प्रमुख म्हणून तो पुढं आपल्याला सांभाळू शकतो का. कुणी कोणाला सांभाळण्याचा भाग येणारच नाही कारण आता सगळे लोक कमावते झालेत. पण कुटुंब म्हणून एकत्र कशा राहता येईल ह्या विचारानं जर लोक जर लग्न ह्याच्यामध्ये आली तर हे लग्न व्यवस्था टिकेल. नाहीतर ह्या लग्न व्यवस्थेचं फार अवघड आणि कठीण झालंय. पॅकेजचं सूत्र आपल्याला सोडून द्यावं लागेल आणि आपल्याला माणसात यावं लागेल. आता आपण मटेरियलमध्ये अडकलोय, आपल्याला मटेरियल सोडावं लागेल, आपल्याला माणसात यावं लागेल. हा, तू IAS असशील, तू IPS असशील,
तू तुझ्या कामाच्या ठिकाणी घरात आल्यानंतर तुला नवरा तुला बायकोप्रमाणे एकमेकांना रिलेशनमध्ये एकमेकांना वेळ देऊन एकमेकांच्या सगळ्या गोष्टींसाठी पूरक राहिलं पाहिजे. कोट काढून ठेवलाच पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून जगलं पाहिजे, आई म्हणून, बाप म्हणून, भाऊ म्हणून जगलं पाहिजे. तुम्ही तो ओरा, तो मटेरियलिस्टिक अप्रोच तो घरी घेऊन आला तर कुठलीच गोष्ट सस्टेन होणार नाही. त्यामुळं आज प्रत्येक माणसाला वेगवेगळे नाटकं करावी लागणार आहेत आयुष्यामध्ये, वेगवेगळे रोल करावे लागणार आहेत आणि त्याची गरज पण आहे. एनिवे, आता ह्या संदर्भानं तो मला भयानक अनुभव आहे आणि ह्या अनुभवामध्ये मी जे काही पाहिलं, जे काही बघितलं त्याच्यावरती मग मी कविता लिहिली आणि ती आत्ता व्हॅलेंटाईनला लिहिली. त्या कवितेमधून मी हेच मांडायचा प्रयत्न केला जे आता मी तुला सांगितलं. आणि त्या कवितेचं शीर्षक असं आहे, अनैसर्गिक अपेक्षांचा लग्नाळू व्हॅलेंटाईन. लग्न ही सगळं आता अपेक्षांच्या डोल्यावरतीच उभे राहिलेले आहेत. म्हणजे त्या मुलाच्या अपेक्षा खूप आहेत, मुलीच्या अपेक्षा खूप आहेत. इथं ते तुटतंय. बऱ्याच वेळा बायोडोटा येतो पण अपेक्षापासूनच बाजूला सारला जातो आणि अपेक्षा ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक अप्रोचच्या असतात. आणि म्हणून मला जाणवलं की हे फार गोष्टी चुकतायत सगळ्या आणि आपण ह्याच्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. मला स्वतःलाच आलेला अनुभव आहे. अब तक 56 तसा अब तक 36 झालेला आहे. कवितेचं नाव आहे अनैसर्गिक अपेक्षांचा लग्नाळू व्हॅलेंटाईन. तो एक वधूवर सूचक मेळा. म्हणजे मी गेलोय वधूवर सूचक मेळ्यांना, मी ते पाहिलंय, मी ते अनुभवलंय आणि मला तिथं फार भयानक वेदना झाल्या की अरे हे काय चाललंय, म्हणजे आपली समाज व्यवस्था कुठं चालली आहे. आणि ह्या गोष्टी जर सस्टेन नाही झाल्या तर समाजात जी विकृती किंवा अनैतिकता मासते ना, ह्याही गोष्टी पूरक आहेत का, तर 100% आहेत. कविता घेतो. तो एक वधूवर सूचक मेळा डोळ्यासमोर तरंगतोय, मीही त्या गर्दीचा भाग आणि जगणंच विसरून जातोय. भीषण वास्तव स्वीकारताना खून होतोय ना माझा इथं कवी म्हणून, की पुन्हा जन्म घेतोय मी कवी म्हणून, इथेही विद्रोह करण्यासाठीच. तो एक वधूवर सूचक मेळा डोळ्यासमोर तरंगतोय, मीही त्या गर्दीचा भाग जगणंच विसरून जातोय. भीषण वास्तव स्वीकारताना खून होतोय ना माझा इथं कवी म्हणून, की पुन्हा जन्म घेतोय मी कवी म्हणून, इथेही विद्रोह करण्यासाठीच. होय मीच तो अनैसर्गिक अपेक्षांच्या तुरुंगात बंड ठोकणारा. होय मीच तो अनैसर्गिक अपेक्षांच्या तुरुंगात बंड ठोकणारा, जिंदगीचा खराखुरा बंडखोर. कधी सुरुंग लावतोय जातीला, लग्ना आड येणाऱ्या विकृतीला. कधी सुरुंग लावतोय जातीला, लग्ना आड येणाऱ्या विकृतीला. अधर्माचे अवडंबर गाडून टाकतोय इथेच मी, माझ्या वस्तुकरणाला नाकारून. कधी सुरुंग लावतोय जातीला, लग्नाआड येणाऱ्या विकृतीला. अधर्माचे अवडंबर गाडून टाकतो इथेच मी, माझ्या वस्तुकरणाला नाकारून. म्हणूनच की काय त्यांच्या त्या कथित लग्नाळू नग्न व्यवस्थेत, म्हणूनच की काय त्यांच्या त्या कथित लग्नाळू नग्न व्यवस्थेत माझा शोध मला घेता येईना. आणि मग मी सोबती कोणाला करू, आणि मग मी सोबती कोणाला करू, हाती हात कोणाचा धरू. मन, मत, विचार, विवेकी आचार अशा चांगुलपणाच्या कल्पनाही वांझ झाल्या तिथे. मन, मत, विचार, विवेकी आचार अशा चांगुलपणाच्या कल्पनाही वांझ झाल्यात इथे. इतकी अवहेलना चांगुलपणाची, त्या अपेक्षा, ते वस्तुकरण, तो वापर, चांगल्या व्यक्तीला मूल्य नाही इथे. नव्हे, त्या चांगुलपणाच्या व्याख्याच बदलल्यात आज. केवळ पॅकेजच्या आणि मालमत्तेच्या घोड्यावर सट्टा. केवळ पॅकेजच्या आणि मालमत्तेच्या घोड्यावर सट्टा. लग्न संस्था ही जुगार झाली आहे. पैसा, मालमत्ता, प्रतिष्ठा आणि यातून आलेला कथित मोठेपणा केंद्रस्थानी आहे. पण असे शिवलेले विवाह किती काळ टिकतील? किती काळ टिकतील? क्षणभंगूर झालंय का प्रेम म्हणतात काय ते? क्षणभंगूर झालंय का प्रेम म्हणतात काय ते? सर्व काही अनुत्तरितच. गाड्या, घोडे, सोने, नाणे, घर, बंगले, शेतीवाडी, प्रतिष्ठा आणि तेगिरी. गाड्या, घोडे, सोने, नाणे, घर, बंगले, शेतीवाडी, प्रतिष्ठा आणि तेगिरी. वरवर दिसणारे मोठे लोक, मोठ्या पैसेवाल्या पार्ट्या, पॅकेजची पेटी, चलती खोटी. असली पूर्ण शंड झालेली भंपकता. समाजाला पोखरत आहे लंपटता. समाज स्वास्थ्य बिघडतंय. नव्हे ते सडतंय. हजारोंचे घटस्फोट अजून ताजेच आहेत. कुठं हरवलंय प्रेम आज? आम्ही लग्नाळू. मी लिहू का एक कविता या लग्न व्यवस्थेवर? लिहू उसन्या प्रेम रूपी दिखाऊ व्हॅलेंटाईन. क्या बात है.
मस्त. खूप म्हणजे हे जे काय वास्तव आहे तर ते खूप व्यवस्थित पद्धतीनं अगदी आपण म्हणतो ना की समाजाला एक जाणीवेचं बाळकडू शिस्तीनं पाजावं तसं या कवितेच्या माध्यमातून वाटलं. खरं तर तुमच्या सगळ्या एकंदरीत प्रवासाकडं म्हणजे आता आपण शेवटाच्या दिशेनं निघालोय, पण ज्या 2-3 कवितांशिवाय खरं तर हे पूर्ण नाही होऊ शकत. त्या 3 कविता फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या जाताना ऐकायला आवडतीलच. पण त्याच्या आधी जसं तुम्ही असं म्हटलात की आठवतोय तो एक वधूवर सूचक मेळावा, त्या लग्न व्यवस्थेचा मेळावा तुम्ही अनुभवलाय, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की 98वा साहित्य संमेलनाचा सोहळा तुम्ही अनुभवलाय. तर तो अनुभव कसा होता हे ऐकायला या माध्यमातून आवडेल. नक्कीच सुजित. 98वं साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये झालं, माननीय पवार साहेब स्वागताध्यक्ष होते आणि त्याच्या आयोजनामध्ये साहित्य परिषदेबरोबर अखिल भारतीय साहित्य महामंडळाबरोबर सरहद संस्थाही होती आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शरद गोरेंचीही होती. शरद गोरेंच्या माध्यमातून शरददादांच्या सोबत मी आयोजक म्हणून त्या संमेलनाचा एक भाग होतो. 98वं अखिल भारतीय साहित्य संमेलन जे दिल्लीत झालं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं एक अख्खा सभा मंडपाची जबाबदारीच माझ्याकडे होते. 3 मुख्य सभा मंडप होते, त्यातला एक सभा मंडप आमच्याकडे होता. शरददादा, मी आणि आमचे काही सहकारी आम्ही तो चालवत होतो. तो अनुभव फार आनंददायी आहे. आठवणी फार स्मरणात कायम राहिलेल्या आहेत. साहित्य यात्री रेल्वे यात्रा, साहित्य यात्री नावाची एक रेल्वे इथून केलेली होती आणि साधारण 1,500 साहित्यिक महाराष्ट्रातून दिल्लीला घेऊन गेलो होतो आम्ही. त्यातून जवळपास 600 ते 700 साहित्यिक हे आम्ही आमच्या सगळ्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या साहित्यिकांना संधी द्यायचं म्हणून घेऊन गेलेलो होतो. शेतकरी असतील, त्यानंतर कोण काच, पत्रा, बाटल्या, कष्टकरी लोक असतील, कोण ड्रायव्हर असेल, कोण वॉचमन असेल, अशी जी लोक आहेत पण ते लिहितात, त्यांचं साहित्य अस्सल आहे. बांधावरचं साहित्य आहे, कष्टकऱ्यांचं साहित्य आहे, श्रमकार्यांचं साहित्य आहे. ते साहित्य मला अस्सल वाटतं, कारण त्या साहित्याला वेदना असते, त्या साहित्याला महत्त्व प्राप्त झालेलं असतं आणि ते साहित्य बरोबर लिहिलेलं नसतं, कारण ती जगण्याची वेदना म्हणजे त्यांचं साहित्य असतं. म्हणून मग असे साहित्यिक की आतापर्यंत ज्यांनी संमेलन बघितलं नाहीये, ज्यांना संधी मिळालेली नाहीये, अशा जवळपास 700 महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना आम्ही एकत्र केलं होतं. अगदी बेळगाव पासून, धारवाड पासून, महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा काही साहित्यिक यामध्ये होते. त्यांना आम्ही पुण्यात एकत्र केलं आणि पुण्यात एकत्र घेऊन ज्यांनी कधी पुणे पाहिलेलं नव्हतं अशा सुद्धा लेखांना, काही तर मला आठवतं एक आमचे मामा होते डवरी, ते डवर वाजवायचे. पण त्यांनी त्या डवऱ्या त्याच्या गोंधळामध्ये जे लिहिलेल्या कविता होत्या त्यांच्या त्या फार जापलातून होत्या. अशी जी लोक कलाकार आहेत पण त्यांना विचारपीठ मिळालं नाहीये, अशा लोकांना की ज्यांनी पुणे पण पाहिलेलं नव्हतं, अशा लोकांना आम्ही पुण्यात आणलं. पुण्यातून साहित्य यात्रा रेल्वेच्या माध्यमातून 2 दिवस जो प्रवास चालला होता त्या ह्याच्यामध्ये साहित्य सगळं वाजत गाजत दिल्लीला आम्ही गेलो. दिल्लीमध्ये सगळ्या साहित्यिकांना तिथं संधी दिली. मुक्त विचारपीठ आमचं होतं, कुठल्याही विषयाचं बंधन नव्हतं. कुठलीही कविता, कुठलंही काव्य, कुठलाही साहित्याचा प्रकार तिथं आम्ही सगळ्यांना अलाउड केलेला होता. व्यक्त होण्यासाठी एक विचारपीठ दिलेलं होतं. आणि मला तो प्रसंग अजूनही आठवते की अगदी सुप्रिया सुळेंपासून, संजय आवटे सरांपासून, त्यानंतर आपल्या नीलम गोरे असतील, विजय बाबू दराडा असतील, त्यानंतर प्रदीप आवटे सर असतील, डॉक्टर प्रदीप आवटे साहित्यिक, त्यानंतर रोहिणी भाजी भाकरे असतील, म्हणजे हनुमंतराव गायकवाड साहेब असतील. महाराष्ट्रातले जेवढे सगळे लोक, एलाइट लोक तिथं साहित्य संमेलन आले होते, त्या सगळ्या लोकांनी त्या विचारपीठाला भेटी दिल्या होत्या. त्या विचारपीठावर येऊन अगदी सम्राट फडणीस सर असतील, तर सगळी लोक तिथं आली होती. त्या सगळ्या लोकांनी तिथं आपली भूमिका मांडली आणि त्या सगळ्या लोकांना तो सभामंडप, जो आमचा खुला सभामंडप होता, तो का आवडला? कारण त्या विषयाचं बंधन नव्हतं. खऱ्या अर्थानं साहित्यिकाला व्यक्त होण्यासाठी आम्ही माध्यम दिलेलं होतं. संजय नहार सर रात्री 11 वाजता आले होते आणि रात्री 11 वाजल्या होत्या. दोन्ही सभामंडप बाकीचे ओस पडले होते आणि आमचा सभामंडप 11 वाजला आणि काव्य संमेलन सुरू होतं. रात्री 11 वाजता सुद्धा 400-500 लोक खचाखच भरलेले होते आणि अगदी कवितांची मैफल चालू होती. तर अक्षरशः संजय नहार सरांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की खऱ्या अर्थानं हे खरं कवी संमेलन आहे. रात्री ते 11 वाजत आणि तुम्ही लोक एवढ्या तळमळीनं साहित्यासाठी इथं बसलाय, कविता म्हणताय, कविता ऐकताय. असा सगळा तो प्रसंग होता. आम्ही आता ते कवी संमेलन थांबवायच्या तयारीमध्ये होतो तर खालून लोकांच्याच घोषणा यायच्या की अजून 1 तास कवी संमेलन आपण घेऊ. म्हणजे इतका तो सगळा भारी अनुभव होता. खूप चांगल्या लोकांना तिथं आम्हाला विचारपीठ देता आलं. आम्हाला त्याचं जबाबदार एक आयोजक म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करता आलं. तो अनुभव कायमच मनात घर करून राहिलाय.
आनंद देत राहील. आणखी नव्या जबाबदाऱ्या येत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेला पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून मी जबाबदारी घेऊन काम करतोय. वेगवेगळे साहित्य कट्टे आहेत, साहित्य संमेलन आहेत. अभिजात मराठीसाठी आता आम्ही काही उपक्रम हाती घेतलेले आहेत. मराठी साहित्यासाठी जे जे करायला मिळेल, ज्या ज्या गोष्टी करायला मिळतील त्या त्या सगळ्या गोष्टी करायच्या, ह्या हेतून हा सगळा प्रवास चालू आहे. साहित्य सेवेकरी म्हणून जगायचं हा ह्याच्या मागचा मेन उद्देश आहे. कुठलंही साहित्य संमेलन असू दे, गल्लीतलं असो ते दिल्लीतलं असो, त्या साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांसाठी आपण धडपडत राहायचं, प्रामाणिकपणे काम करत राहायचं, ही ती काय भूमिका असेल. पण न्याय द्यायचा का 100% न्याय द्यायचा प्रयत्न करायचा. कुठलाही माणूस आपल्या त्या विचारपीठावर आल्यानंतर तो व्यक्त होण्यापासून बाजूला राहिला नाही पाहिजे, तो व्यक्त होऊन मुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून आपण मराठी साहित्यासाठी, मराठी भाषेसाठी काम करत राहायचं, हा मेन उद्देश आहे. साहित्य संमेलनाचं सगळ्यात मोठं म्हणजे आपण असं म्हणू की महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी ही जर कुस्ती याच्यातली असेल तर मला असं वाटतं की देशाच्या स्तरावरची सगळ्यात मोठं विचारपीठ म्हणजे साहित्य संमेलनापर्यंत आपण जाणं असं एक बघत राहतो आपण. अगदी गुरांसमोर बोलणारे विक्रम ते साहित्य संमेलनाच्या नियोजनापर्यंत जाणारे, त्या एका सभागृहाच्या गाजण्याच्या पाठीमागचं कारण असणारे विक्रम, या सगळ्यामध्ये साहित्य ते साहित्य विश्व प्रकाशन असा एक प्रचंड मोठा संघर्ष आहे. ज्या महाविद्यालयाच्या इथं एक वॉचमन म्हणून काम करणं, ते त्याच महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रकाशित होणं आणि अनेक पुस्तकं प्रकाशित करणं आणि अनेक प्रकाशन संस्था चालू व्हायला कारण असणं, हा संघर्ष कसा आहे नेमका, हे काय याच्या पाठीमागचं हे आहे? अगदी चांगलाच प्रश्न तू सुजित विचारलास. गंमत अशी आहे की पुण्यात आल्यानंतर ज्यावेळेला मी पुण्यात आलो, मगाशी जसं मी सांगितलं की माझा अस्वस्थ नावाचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला MMCC मधून, त्यावेळेला मी लॉचं शिक्षण घेत होतो. पण लॉचं शिक्षण घेत असताना सलग 3 वर्ष मी लॉला वायडी झालो. आणि लॉला वायडी झाल्यानंतर गावाकडे तोंड दाखवायला काही चेहरा राहिला नव्हता. एकतर एवढा सगळा भीषण परिस्थितीचा संग्रह झालेला होता. गावातली लोक म्हणायची गाव दिल्यानंतर की हा पोरगा आता गळ्याला कासरा लावेल, इथपर्यंतच या सगळ्या चर्चा असायच्या. आणि बाहेरची नाही, जवळचीच लोक म्हणायची. कारण आपला सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये तर तो आपला जवळचा माणूस असतो. घातपात कोण करू शकतो तर जवळचाच माणूस करू शकतो. ज्यांना आपण परधर्माचे, परजातीची म्हणतात ती लोक फार विश्वासानं आपल्याला मदत करत राहतात. आणि माझ्या बाबतीत तसंच झालंय. अनेक जाती धर्माच्या लोकांनी मला कायम प्रेरणा, प्रेम, सहकार्य सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि प्रचंड निराशेमध्ये होतो त्या काळामध्ये. 3 वर्ष सतत वायडी पडलो, शिक्षण सुटलेलं होतं. मात्र कविता सुटलेली नव्हती, कारण निराशेत होतो म्हणूनच प्रचंड कविता लिहू शकत होतो. तर साहित्यिक म्हणून तो प्रवास पुढे होत होता. चांगल्या कविता लिहित होतो, पुस्तकी त्या काळात प्रकाशित झालेलं होतं. पण प्रचंड निराशेमध्ये होतो, शिक्षणामध्ये अयशस्वी झालेलो होतो. 3 वर्ष वायडी पडलेलो होतो. घरातले, आजूबाजूचे सगळे लोक बोलायचे. 3 वेळाला पुण्यातून पुणे सोडून पळून गेलो. परत पुण्यात माघारी आलो आणि मग ठरवलं की माझी जर प्राथमिक गरज काय असेल तर सध्या माझी प्राथमिक गरज काय की मला स्वतःला सस्टेन करावं लागेल. बरोबर. म्हणून एक कुठेतरी छोटीशी नोकरी पकडावी लागेल, शिक्षण पूर्ण करावे लागेल आणि जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करावी लागतील. आणि मग मी BVGच्या माध्यमातून सिम्बॉयसिसचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी लायब्ररी आहे सेनापती बापट रोडला, तर हनुमंतराव गायकवाड सरांना मी त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो, BVGचे मालक, की त्यांच्या माध्यमातून मी BVGच्या कॉन्ट्रॅक्टवरती सेक्युरिटी गार्ड म्हणून सिम्बॉयसिसच्या आंबेडकर लायब्ररीमध्ये रात्रपाळीला नोकरी स्वीकारली. रात्री 7 ते सकाळी 7 माझा कामाचा तो काळ होता. आणि रात्री 7 ते सकाळी 7 या वेळेमध्ये मी तिथं नोकरी करायचो वॉचमन म्हणून. आणि 10 वाजता ती लायब्ररी बंद व्हायची. 10 वाजता लायब्ररी बंद झाल्यानंतर रात्री 10 वाजल्यापासून अक्षरशः 2-3 वाजेपर्यंत मग मी अभ्यास करायचो, त्यानंतर लिहायचो, बोलायचो, व्यक्त व्हायचो, असा तो प्रवास सुरू झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीनं खूप काही दिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम पाठीला आहे आणि त्या म्युझियमला जायचा रस्ताच सिक्युरिटी गेटपासून जातो. आणि त्या म्युझियममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्था आहेत, त्यांचे कपडे आहेत, माईसाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सगळ्या वस्तूंचं ते एक चांगलं सुंदर म्युझियम आहे. त्यामुळे मी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात होतो त्या कॅम्पसमध्ये. आणि तिथं व्हायब्रेशन खूप चांगले आहेत. माझी निराशा जायला, मी परत उभारी घ्यायला, परत सगळ्या गोष्टीमध्ये नव्यानं ताकदीनं पुढे यायला त्या कॅम्पसचा खूप मोठा रोल राहिला. स्वतःवर काम करत होतो. त्यानंतर मी लॉ सोडला आणि भारतीय विद्यापीठामध्ये मास्टर्सला
ऍडमिशन घेतलं. मी MSW केलं, HR आणि लेबर वेलफेअर हे विषय ठेवून. मग रात्री मी तिथं अभ्यास करायचो, असाइनमेंट करायचो, स्पर्धा परीक्षांची मुलं अभ्यास करायची, मी तिथं गेटवर बसून अभ्यास करायचो. त्या गेटवर बसूनच आयुष्यातल्या सगळ्यात जास्त कविता मी लिहिलेल्या आहेत. मैत्रीवरती लिहिलेल्या आहेत, सावलीवरती लिहिलेल्या आहेत, संघर्षावरती लिहिलेल्या आहेत, समाजातल्या अनेक घटकांवरच्या जिवंत कविता त्याच गेटवर बसून मी लिहिलेल्या आहेत. मला आठवतंय, मला सांगायला आवडेल की साहित्याचा आणि त्या गेटचा काय संबंध आहे. मी स्वतः लिहित होतो, बऱ्याचशा 100पेक्षा जास्त कविता त्या ह्याच्यावर लिहिल्या. पुढारीमध्ये त्यावेळेला युवा फोरम म्हणून एक सदर चालायचं, त्या युवा फोरममध्ये दर आठवड्याला माझ्याच कविता प्रकाशित व्हायच्या आणि त्या सगळ्या कविता त्या आंबेडकर गेटमध्ये वरती लिहिलेल्या. वॉचमनचा जॉब माझ्यासाठी सगळ्यात मोठा जॉब होता, सगळ्यात मोठी आणि चॅलेंजची नोकरी होती. खूप शिकलो त्याच्यामधून, खूप शिकवलं. आणि माणूस म्हणून पॉलिश झालो असेल तर तिथंच, कारण आपल्या समाजात आंबेडकर गेटवर होतो मी, म्हणून माणूस आंबेडकर गेटवर होतो मी, बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यात होतो आणि मी तिथं वॉचमन म्हणून काम करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीच्या काळामध्ये जितकं हिनवलं गेलं होतं त्याच पद्धतीनं वॉचमन म्हणून मी तिथं लोकांच्या दृष्टिकोनातून हिनवला गेलेलो होतो. येता जाता माझ्याकडे मुलं लोक वॉचमन म्हणून बघायची आणि आपल्याकडे एक चुकीची लोकांच्या मध्ये बोलण्याची ट्रॅडिशन आहेत. आणि बऱ्याच वेळेला एखादा वॉचमन असेल, सिक्युरिटी गार्ड असेल, तर त्याला लोक अगदी कुत्र्यासारखं हिनवतात, तसा उल्लेखही करतात, प्रचंड ती वेदना आहे. पण ते सगळं पचवलं मी स्वतः, त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या, मी ऐकल्या. पण मला काय करायचं होतं, मला त्यात अडकून पडायचं नव्हतं. माझी ती प्रायोरिटी होती, मला रात्रपाळी करून त्याच्यातून येणाऱ्या पैशातून मला पुण्यात सस्टेन व्हायचं होतं, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं, मला साहित्यामध्ये माझं योगदान द्यायचं होतं. BSc फिजिक्स झालो होतो, 79% पडली होती मला. मी ठरवलं असतं तर त्यावेळेला माझ्या TCS सारख्या कंपनीमध्ये मित्र कामाला होते, मी तिथेही नोकरी करू शकलो असतो. पण नोकरीमध्ये पैसे कमवून मी जगू शकलो नसतो. माझ्यात जी साहित्याबद्दलची तळमळ होती, लोकांना साहित्याच्या माध्यमातून काहीतरी आपण देणं लागतो. आतापर्यंत मला उभं करण्यामध्ये ज्या लोकांनी योगदान दिले त्याच पद्धतीनं आपण अनेकांना उभं करण्यामध्ये साहित्याच्या माध्यमातून, एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून जितकं देऊ शकू तर ते दिलं पाहिजे. कारण देण्यामध्ये जो आनंद आहे तो दुसरा कशातच नाहीये. आपण कायम घेत राहिलो तर कर्ज होतं आणि घेण्यानं माणूस संपतो, देण्यानं माणूस जिंकतो, देण्यानं माणूस पुनर्जन्मित होतो. देता आलं पाहिजे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आपण ऐकलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे द्यायला शिकलं पाहिजे, ही भूमिका माझ्याकडे होती. आणि माझ्याकडे द्यायला काय तर चांगले विचार आहेत, माझ्याकडे काय आहे की सेवा आहे द्यायला. आणि म्हणून मग लहानपणापासूनच फिक्स होतं, बराच वेळ आपण त्याच्यावर बोलतो सुद्धा, की साहित्यासाठी काहीतरी करायचंय, मराठी साहित्यासाठी इतकं काम करून ठेवायचंय की ते अजरामर झालं पाहिजे. माणूस किती वर्ष राहील माहित नाही, पण ते साहित्य, त्या भूमिका आणि तो इतिहास कायम राहायला पाहिजे. बरोबर. अपेक्षा काहीच नाहीये, पैसा, गोष्टींना, ह्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही, पण ते जे योगदान आहे ना ते अमर राहिलं पाहिजे आणि ते परिवर्तनाच्या लाटेमध्ये अमर राहिले पाहिजे, लोकांसाठी उपयोगी पडलं पाहिजे, लोकांचं झालं पाहिजे, लोक उपयोगी असलं पाहिजे. म्हणून मला अण्णाभाऊ साठे असतील, गाडगेबाबा असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, हे सगळे मला माझे वाटतात, माझे आहेत. त्यांच्या विचार वाटेवर मी कायम चालत राहतो. तोच मूळ विचार आहे, तोच मला पुढे घेऊन जायचा. मी माध्यम ठरणार आहे, मी संचित असणार आहे फक्त, आणि आपल्याला संचित बनायचं आहे या समाज व्यवस्थेत, ह्या चांगुलपणाचं. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी करत होतो. प्रचंड त्या काळामध्ये मी फक्त 2 ते 3 तास झोपायचो, 2ला किंवा 3ला झोपायचो आणि 5 वाजता उठायचो, कारण 5:30 वाजता लायब्ररी उघडावी लागायची. त्यामुळे 2 ते 2.5 तास 5 वर्ष मी फक्त झोपलो आणि त्या काळामध्ये सगळ्यात जास्त गोष्टी मी अचीव्ह केल्या. दिवसा मी वेगवेगळ्या विचारपीठांवर असायचो, कवी म्हणून असायचो, लेखक म्हणून असायचो, भाषणं असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, मी जिंकायचो, बरेच बक्षिसं घेऊन यायचो. पण अक्षरशः रात्रीला मी वेगळ्या दुनियेत जगायचो आणि दिवसा वेगळ्या दुनियेत जगायचो. अशा त्या गोष्टी होत्या. तिथं नोकरी सुरू केल्यानंतर खूप कविता तिथं लिहिल्या. त्या कॅम्पसमध्ये पाठीमागं मुजुमदार मॅडमनी एक गार्डन केलेलं आहे. तर आजही तुम्ही सोशल मीडियावर, फेसबुकला वगैरे गेला तर त्या गार्डन मध्ये रात्री 2-2, 3-3 वाजता मी कवितेची प्रॅक्टिस केलेल्याची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे आता जी कविता आपण ऐकली पलायन वगैरे, ती कविता तिथंच लिहिलेली आहे, त्या गार्डन मध्ये म्हटलेली आहेत, त्याच्या लाईव्ह सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे साहित्यासाठीची धडपड ही वेळ काळ मर्यादेमध्ये कधी अडकली नाही. मला दिवसा कॉलेजमुळे वेळ मिळणार झालाय, मी रात्री इथं वॉचमन म्हणून काम करतोय, पण माझं साहित्य जिवंत राहिलं पाहिजे, माझं साहित्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून रात्री 2-2, 2:30 वाजता त्या कविता उत्स्फूर्तपणे लाईव्ह केल्या गेलेल्या आहेत. खूप कविता तिथं लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याच काळामध्ये त्याच लायब्ररीच्या गेटवर 4 वर्षामध्ये मी मास्टर पूर्ण केलं. मास्टरमध्ये 4 सेमिस्टरला मी अगदी पहिल्या 3 मध्ये होतो, चांगल्या मार्गाने पासही झालो. त्यानंतर सेटची परीक्षा, सेट नेट ज्याला आपण म्हणतो, पुणे विद्यापीठाची सेटची परीक्षा ही मी त्याच
ठिकाणी काम करत असताना पास झालो. आणि मला सांगायला आवडेल, आता साहित्य विश्वाकडे आपण जातोय. साहित्य विश्व प्रकाशन आज चांगल्या पद्धतीनं नावारूपास आलंय. बरीच पुस्तकं, जवळपास 84-85 पुस्तकं साहित्य विश्वाच्या माध्यमातून मी आज घेऊन आलोय. आणि ही सगळी पुस्तकं सामाजिक विषयावरची आहेत, संविधानिक मूल्यावर हे जास्त करून आहेत. तर ही सगळी पुस्तकं, साहित्य प्रकाशनाचा मूळ जर बेस काय असेल तर ती आंबेडकर लायब्ररी आहे. या आंबेडकर लायब्ररीमधून, ह्या वॉचमनगिरीमधून जाताना शिदोरी काय घेऊन जायची, तर ती साहित्याची घेऊन जायची, ती प्रकाशनाची शिदोरी घेऊन जायची, की जी आयुष्यभर आपल्यालाही पुरेल आणि आपल्या माध्यमातून अनेकांची साहित्याची भाकरी आपण निर्माण करू शकू. हा तो मूळ विचार होता. आणि साहित्य विश्व प्रकाशनाची निर्मिती त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या सिम्बॉयसिसच्या लायब्ररी गेटवरती झाली. अक्षरदीप नावाचा दिवाळी अंक जो मी चालू केला, तोही दिवाळी अंक तिथूनच संपादित केला गेला. तिथंच त्या गेटवरती, त्या टेबलवरती मी तासनतास बसलेलो असायचो. संपादनाचं काम, लिखाणाचं काम तिथं सगळं चालायचं. प्रकाशन तिथंच चालू केलं. संपादक म्हणून नावारूपाला तिथूनच आलो. ज्ञानज्योत स्मरणिका तिथंच संपादित केली. खूप पुस्तकं, खूप स्पर्धा, खूप काव्य संमेलन, खूप लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सानिध्यात त्या गेटवरतीच झालं. आणि त्या गेटवरतीच झालं म्हणून ते आजपर्यंत जिवंत राहिलं, कारण त्याला बेस होता. बरोबर. ज्या उपेक्षेनं लोक माझ्याकडे बघत होते, जी हिंता होती ती मी ठेवली नाही. मी त्या सगळ्या गोष्टी तोडत आलो. त्यावेळेला साहित्य विश्व प्रकाशनाची निर्मिती झाली. माझा मूळ विचार असा होता या साहित्य विश्व प्रकाशनाच्या मागचा, की आपल्यासारख्या सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला मी नवोदित कवी म्हणून धडपडत होतो, त्यावेळेला मला माध्यमं मिळत नव्हती. मला खूप संघर्ष करावा लागत होता. मग ग्रामीण भागातली मुलं असतील, इव्हन ग्रामीण भागातलीच नाही, कष्टकरी असतील, कुणीही असेल, जे चांगलं लिहितायत, ज्यांच्या साहित्यामध्ये दर्जा आहे, ज्यांच्या साहित्यामध्ये काहीतरी चांगला विचार आहे, अशा चांगल्या लिहिणाऱ्या लोकांसाठी आपण काहीतरी करायचं आणि ते रचनात्मक पातळीवर असलं पाहिजे. त्यांना फक्त कविता म्हणायला आपण विचारपीठ निर्माण करून दिलं आणि तेवढ्यापुरतं ते एक इव्हेंट होऊन तिथं ते संपलं, असं होता कामा नये. तर त्यांना आपण एक चांगला साहित्यिक, त्यांना पुढे आपण कसं करू शकतो, लिटरेचरच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रकाशन संस्था घेऊन आपण रचनात्मक काम करू शकतो का, हा विचार डोक्यात आला. फार वर्षापासून, खूप म्हणजे मी 8वी-9वीला असताना त्यावेळेला मी विचार केला होता की माझं एक पब्लिकेशन कंपनी असेल, त्या पब्लिकेशन कंपनीचा मी मालक असेल आणि साहित्यासाठी मी हजारो पुस्तकं काढलेली असतील. सुजित निकम नावाचा एक माझा मित्र आहे. 2015 साली मी त्याला एक चिठ्ठी लिहिली होती आणि मी ती ब्रॉडकास्ट पण केली होती. त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की 2015ला मी काय असेल, 2018ला मी काय असेल साहित्याच्या संदर्भात, 2021ला. आणि त्या गोष्टी नाही, त्याच्या 100 पट गोष्टी झाल्या. 2013ला लिहिलं होतं की 2015ला माझं एक पुस्तक प्रकाशित असेल, ते झालं होतं. 2017ला एक असेल, 2018ला झालं होतं. स्वतःचं प्रकाशन हाऊस असेल, तेही झालं होतं. आणि साहित्य क्षेत्रामध्ये मी अनेक पुस्तकं केलेली असतील आणि साहित्य क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान देणारा मला एक साहित्य सेवेकरी व्हायचं. तारकावाईज मी ती लिहिलं होतं आणि त्याच्यापेक्षा 10 पट गोष्टी जास्त झाल्या. पॅशन होती, सगळ्या गोष्टी पणाला लावून मी अख्खं आयुष्य साहित्यासाठी मी जुगारावर लावलोय आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडत गेल्यात. सदासरी कुठली गोष्ट होत नाही, त्यामुळे भीती राहिली नाही, धडाडीपणा आला, लोकांच्यात मिक्स झालो, चिंतन झालं, वाचन झालं, मनन झालं, ऑब्झर्वेशन झालं. स्वतःच्या चिंतनातून जास्त व्यक्त होता येतं, वाचनापेक्षा चिंतन असलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मग विचार केला की साहित्य विश्व प्रकाशन, आणि त्याचं नाव पण साहित्य विश्व का द्यायचं हे ठरलं, कारण फक्त एखाद्या कुठल्या गटासाठी आपण काम करणार नाही आहोत. जो लिहितोय, चांगलं लिहितोय, त्याच्यासाठी आपण असलं पाहिजे. आणि म्हणून साहित्य विश्व, अख्ख्या विश्वामध्ये साहित्य गेलं पाहिजे, साहित्यातलं विश्व माझ्याकडे असलं पाहिजे, हा तो विचार होता. आणि म्हणून साहित्य विश्व प्रकाशन मी निर्माण केलं. राष्ट्रसेवा दलामध्ये 26 जानेवारीला त्याचं लॉन्चिंग झालं. एक फ्रेम आणि सचिन आशा सुभाष माझा जो मित्र आहे, समाजबंध संस्था चालवतात ते, आणि एक समविचारी सगळी लोक होती, त्यांच्या सगळ्यांच्या समवेत ते सुरू झालं. त्याचं इनॉग्रेशन केलं आणि पहिलं पुस्तक अर्थात सचिनच्या संस्थेतच होतं, पपाळीचं नावाचं, ज्या विषयावरती कोण बोलत नाही, ज्या विषयावरती कोण लिहित नाही, अशा विषयावरती आपण बोललं पाहिजे, असे विषय आपण प्रकाशित केले पाहिजेत. म्हणून पपाळी नावाचं पहिलं समाजबंधचं शर्वरी सचिन आशा सुभाष, शर्वरी सचिन या दोघांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. ते मासिक पाळीवरची ती पुस्तिका आहे. तर ती पुस्तिका, पहिलं पुस्तक माझं ते होतं, ती आम्ही पुस्तिका केली. त्यानंतर संविधानिक सामाजिक जे विषय आहेत, जी मूल्य आहेत, मग संतांनी संविधान असेल, संविधानाच्या स्वप्नातलं गाव असेल सुभाष वाघमारे सरांचं, त्यानंतर अविनाश पाटलांचं पर्यावरणावरचं संविधानाची गोळी असेल, मी नदी मी अनादी असेल, बलात्कार एक अटळ वास्तव असेल, संविधानाच्या स्वप्नातलं गाव मी आता तुला सांगितलं, अशी जी काही मानवाधिकारावरची पुस्तकं असतील की जी लोक चांगलं लिहित आहेत, पण चांगल्या लिहिणाऱ्या लोकांना, चांगल्या साहित्याला
त्यांना कुठलं विचारपीठच सहजासहजी उपलब्ध होत नाहीयेत. प्रकाशन संस्था आज संपत चाललेल्या आहेत. अशा काळामध्ये उमेदीनं लिहिणाऱ्या लोकांसाठी एक आपलं विचारपीठ वेगळं कसं तयार करायचं, एक वेगळं मॉडेल कसं तयार करायचं हा डोक्यात विचार होता. आणि फक्त मॉडेल तयार नाही करायचं तर चांगला विचार, चांगलं जे साहित्य आहे ज्याला आपण सकस आणि निकोप साहित्य म्हणतो, हे पुढे आलं पाहिजे आपल्या माध्यमातून. मी तर तसाही या सगळ्याचा संचितच आहेत, फक्त आपल्याला चांगलं काम करायचं हा तो उद्देश होता. आणि मग हा तो प्रवास सुरू झाला. मला सांगायला आनंद वाटतो की जे सचिनचं पुस्तक आहे ते आमचं आता बेस्ट सेलर झालं आणि मराठीचे आत्तापर्यंत नाही म्हटलं तर 1 लाखापेक्षा जास्त कॉपीज प्रति संपलेल्या आहेत. संत आणि संविधान पण चांगल्या प्रकारे चालते. त्याला वेगवेगळ्या स्ट्रॅटजी लावाव्या लागतात. एरा तो वेगळा बदललाय, ह्याच्यावर आपण निवांत सविस्तर बोलूच. पण मग अशी पुस्तकं सुरू झाली. पर्यावरण असेल, त्यानंतर महिला आरोग्य असेल, लहान मुलांचं बालसाहित्य असेल, कादंबऱ्या असेल, वराडी भाषेतल्या सुपावडकरांची मी 3-4 पुस्तकं केली. 500 काव्यांचं दीर्घकाव्य धोंडी धोंडी पाणी दे हा प्रयोगच महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना माहित नाही, वराडी भाषेमधला तो आम्ही घेतला. शियान नावाची कादंबरी आहे, कथा पूर्णामाईच्या वगैरे अशी बरीचशी पुस्तकं ज्यांना संविधानिक मूल्य आहेत, दर्जा चांगला आहे, कंटेंट चांगला आहे, अशी जवळपास 84 पुस्तकं या साहित्य विश्वामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये मी घेऊन आलो. आणि या 4 वर्षामध्ये फक्त हे पुस्तकांपुरतं काम मर्यादित राहिलं नाही, तर साहित्य क्षेत्रामध्ये ज्या ज्या घटना, ज्या गोष्टी, जी संमेलनं घडतायत त्याच्यामध्ये हिरिरीनं भाग आहे, सहभाग आहे, आयोजन आहे, प्रयोजन आहे, तिथं कुठंतरी आपला कॉन्ट्रीब्युशन योगदान असलं पाहिजे म्हणून मी काम करत राहतोय. आता 4 वर्ष जवळपास होत आली प्रकाशनाला. 4 वर्षामध्ये 84-85 पुस्तक आणि ती सगळी संपली आणि त्याच्या आवृत्त्या चालू आहेत, सगळं काम उभं राहतेच. पण या क्षेत्रामध्ये मला दुसरं चांगलं काम काय करता आलं की आतापर्यंत मी जवळपास 42 प्रकाशनाचे स्टार्टअप महाराष्ट्रातल्या नवीन लोकांना चालू करून दिलेत की ज्यांना एक साईड बिझनेस चालू करायचा आहे, त्या माध्यमातून स्वतःचं साहित्य किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांचं चांगलं साहित्य पुढे घेऊन यायचं आहे आणि काहीतरी करायचंय, धडपडायचं आहे. अशा माझ्यासारख्या अनेक 42 विक्रम लोकांना मी पब्लिशर महाराष्ट्रात बनवलं. 42 स्टार्टअप साहित्य प्रकाशनाचे मी पूर्ण चालू करून दिलेले आहेत. त्यांचं पूर्ण कंप्लायन्स ISBN पासून, रजिस्ट्रेशन पासून तर ते सस्टेन कसे करायचं तिथपर्यंत पूर्ण बॅक एंडचं जे काम असेल, सल्ला असेल, त्यांचं मेंटरिंग असेल, सगळं मी करत असतो. जवळपास 60 महाराष्ट्रातल्या संस्थांचं ISBNचं पूर्ण कन्सल्टेशन माझ्याकडे आहे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये जेवढं जितकं आणि जशा पद्धतीने देता येईल तसं योगदान देत राहायचं हा विचार घेऊन काम करत आलोय. आणि म्हणूनच मग तिथून गल्लीतून माझ्या वेळूतून सुरू झालेला प्रवास साहित्य विश्वास दिल्लीपर्यंत अशा पद्धतीने पोहोचत राहिला. भरभरून जगतोय, आनंद घेतोय, जे करायचंय ते करतोय, जसं जगायचं तसं जगतोय, साहित्याचा सेवेकरी म्हणून धडपडतोय, पडतोय, उभं राहतोय, चुकतोय, परत शिकतोय, लढतोय, सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा पद्धतीनं हा सगळा प्रवास आहे. एकंदरीत छान चाललंय. अजून बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या आहेत. आत्ताशी कुठं सुरुवात आहे, आत्ताशी कुठे माझा जन्म झाला या क्षेत्रामध्ये. बरेच चांगले साहित्यिक म्हणजे डॉक्टर श्रीपाल सबनीस असतील, लक्ष्मीकांत देशमुख असतील, विनोद शिरसाट असतील, खूप जणांची नावं आहेत की त्या सगळ्यांनी इथं आल्यानंतर मला दिशा दिली. भाई अविनाश असेल, हे सगळे मित्र, किंवा दत्ता देसाई असतील, सुरेश खोपडे असतील, खूप मोठा नेटवर्क तयार झालं. तू आहेस. अशा पद्धतीची ह्या चांगल्या क्षेत्रामध्ये चांगले विचार घेऊन काम करणारी चळवळीतली सगळी लोक सानिध्यात आली. चळवळींचा खूप प्रभाव आहे, कारण संविधान जागर यात्रा मी महाराष्ट्रात आणि सानिध्यात केलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत दाभोळकरांचा प्रभाव, एकंदरीत समाजामध्ये जे काही चांगल्या गोष्टी घडतात, चांगले महापुरुष होते, त्या सगळ्यांचा विचाराचं संचित माझ्यामध्ये होतं. तेच फक्त माझ्या लेखणीतून पुढे येत राहिलं. कधी मी लिहिलं, कधी लोकांना लिहितं केलं, कधी लोकांना, दुसऱ्या लोकांना स्टार्टअप मधून उभं करण्यासाठी सुद्धा योगदान देत राहिलो. म्हणजे आजही जर तुला किंवा इतर कुणाला जरी प्रकाशन संस्था सुरू करायची असेल तरी मी रात्री अपरात्री कधीही तयार असतो. आणि गंमत अशी की हे सगळं मॉडेल 1 पर्सन हँडल आहे. म्हणजे पुस्तकाच्या प्रोडक्शन पासून, वितरणापासून, मेंटरिंग पासून ते हे सगळ्या गोष्टी. का तर लिटरेचर, मराठी साहित्य हे माझं पॅशन झालंय. बरोबर आहे. हा माझा प्रोफेशनलचा भाग नाहीये. आणि त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहत गेल्या. आज वेगवेगळ्या न्यूजपत्रामध्ये मी लिहित असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, जितकं जमेल तितकं करत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक चांगला माणूस म्हणून कसा मी घडेन ह्याकरता मला माझं साहित्य उपयोगी पडलं. आणि म्हणून साहित्य विश्वामध्ये मी ही भूमिका घेऊन काम करत आलेलो आहे. आणि पुढेही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. जसं तुला मी सांगितलं की मी स्वतः वॉचमन म्हणून 5 वर्ष काम केलंय. तर
तिथं असताना मी सेटनेट झालो, त्याच सिम्बायोसिसच्या लायब्ररीमध्ये खूप काम केलं. तिथं मी खूप अभ्यास केला, रात्री अक्षरशः जाळून काढल्या. त्याच ठिकाणी असताना पब्लिकेशन सुरू केलं, संपादक म्हणून नावारूपास आलो, सेटनेट झालो. त्यानंतर जिथं मी वॉचमन म्हणून काम करत होतो तिथंच मी आज सिम्बायोसिसमध्ये PhD करतोय. म्हणजे खूप स्वप्न घेऊन मी आलो होतो या पुण्यामध्ये, खूप स्वप्न घेऊन जगतोय. त्यातले काही पूर्ण झालेत, काही पूर्ण होण्याच्या वाटेवर आहेत, नवीन स्वप्न आणखी येत आहेत. वॉचमन म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आलं की सेवा क्षेत्रामध्ये आपण रोजगार निर्मिती करू शकतो का, तर आपण करू शकतो. आज जर मी तिथं वॉचमन होतो आणि आज एवढ्या गोष्टी एक्सप्लोर करून जर इथपर्यंत आलो असेल, तर मग आपल्या माध्यमातून हजारो लोकांना आपण रोजगार देऊ शकू का, हा एक विचार आला. आणि म्हणूनच तू मागाशी उल्लेख केला होता की कविराज बिझनेस सोल्युशन सुरू केलंय. तर कविराज बिझनेस सोल्युशन म्हणजे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा स्टार्टअप मी सुरू केलाय. आणि या माध्यमातून ज्या पद्धतीनं भारत विकास ग्रुप किंवा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कंपन्या आहेत काम करतात, त्या पद्धतीचं हे मॉडेल आहे. पण ह्याचं एक मॉडेल वेगळे पण असं आहे की मी कॅपॅसिटी एन्हान्समेंटवरती आणि लेबर वेलफेअरवरती जास्त काम करतोय. मला हे लोकांचं मॉडेल बनवायची, ही लोकांची कंपनी बनवायची. जसं की लोकांनी लोकांमार्फत लोकांसाठी चालवलेली जर काय कुठली कंपनी असेल तर ती कविराज बिझनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड असणार आहे. पैसा कमावणं हा उद्देश नाहीये, हजारो लोकांना आपल्या माध्यमातून उभं करणं, रोजगार देणं, हा त्याच्या मागचा मूळ विचार आहे. आणि त्याला कविराज नाव का, याचंही कारण आहे की कविराज समाजातला जो कवी आहे त्या कवीला सर्वसमावेशकपणे लोक कविराज म्हणून संबोधतात. तर एक ग्लोबल कविराज हा साहित्याचं नाव घेऊन तो एक ब्रँड बनवायचा आणि ह्या माध्यमातून तेही प्रोफेशनल लाईफमध्ये कसं हायलाईट करता येईल, बरोबर, हाही त्याच्या मागचा विचार आहे. म्हणजे अमुक तमुक परदेशातली काहीतरी नावं वापरायची, अमुक तमुक, आणि त्या नावाला आपण मोठं करत राहायचं, ह्याच्यामध्ये मला काही योग्य नाही वाटलं. जे माझं आहे, जे मला टोपण नाव आहे, जे माझ्यासारख्या कवींना कविराज म्हणून ओळखलं जातं, कवी हा या समाजाचा खऱ्या अर्थानं दिशादर्शक आहे. आणि म्हणून त्या कंपनीला कविराज बिझनेस सोल्युशन हे नाव दिले गेले. क्या बात आहे. आणि ती कविराज म्हणजे सगळ्यांची आपली वाटली पाहिजे. कवी हा असा आहे की जो सगळ्यांच्या जवळचा विषय आहे, सगळ्यांच्या काळजातला माणूस असतो, त्याला सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी माहित असतात, सगळ्यांना सोल्युशन देणारा कवी असं आहे. आणि बाहेरचा जगातला कुठला तरी नाव घ्यायचं आणि त्याला ग्लोबली ब्रँड करायचा, त्यापेक्षा आपलं सत्व घ्यावं, आपलं स्वतःचं तत्व घ्यावं आणि त्याला ग्लोबली घेऊन जावं, असा तो सगळा विचार आहे. आणि ती जरी ती असलं तरी त्या कविराजची, त्या साहित्याशी नाळ जोडलेली राहिली पाहिजे. व्यवसाय किती कोटींचा होईल, कंपनी केवढी होईल, ह्याच्याशी जास्त देणं घेणं नाहीये, पण ती नाळ तुटता कामा नाहीये. आणि म्हणून मग कविराज हे नाव दिलं गेलंय. क्या बात आहे. मस्त मस्त. असं एकंदरीत हा सगळा जगण्याचा प्रवास होता. खऱ्या अर्थानं दररोज या प्रवासातून मी जन्म घेतोय. दररोज संध्याकाळी एक नवीन आयुष्य संपलेलं असतं आणि सूर्योदयाबरोबर नवीन आयुष्य दररोज सुरू झालेलं असतं. अनेक चॅलेंज असतात. आजकाल काय होतं की बरेच गावाकडचे तरुण मित्रमंडळी पुण्यात कॉलेजसाठी येतात आणि इथल्या सगळ्या एरामध्ये ते हरवून जातात, पळून जातात. पण तसं न करता कशा पद्धतीनं आपण उभं राहू शकतो, त्यासाठीच एक आपण आदर्श व्हावं, प्रेरणा व्हावी, इतकं ते झालंय आता. आणि चांगली लोक सोबत असल्यामुळं हा प्रवास मला छान पद्धतीनं करता आला. क्या बात आहे. मस्त. हा सगळा म्हणजे मला ह्या सगळ्या प्रवासात वेळू ते हे सगळं म्हणजे वेळूचा वेलू गेला गगनावरी असं म्हटलं तरी काय हरकत नाही की वेळूपासनं येणं आणि अगदी सगळ्या वेळांमध्ये स्वतःचं तेच अस्तित्व टिकवून ठेवणं. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की स्कोप हा कुठल्या नावांमध्ये नसतो, स्कोप हा कुठल्या क्षेत्रांमध्ये नसतो, स्कोप आपल्यामध्ये असतो. हे करता आलं पाहिजे. बाहेरच्या नावांना घेऊन आपण काहीतरी उभं करणं, याच्यापेक्षा आपली नावं उभी करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही खूप चांगलं होईल. खूप शुभेच्छा आहेतच. पण या सगळ्याच्या शेवटी आपल्या प्रेरणास्थळांना विसरून चालणार नाही. सावित्रीबाई, गाडगेबाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे तसं सगळ्या महापुरुषांच्या बद्दल तुम्ही असा उल्लेख करत आलाय. तर ह्या 2-3 कविता ज्या आहेत तर त्या तुम्ही ऐकवा आणि आपण याचा समारोप करूया. गाडगेबाबा असतील, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, बापूजी साळुंखे असतील, ज्या ज्या लोकांनी समाजातल्या चांगुलपणासाठी, शिक्षणासाठी, परिवर्तनासाठी काम केलं, ह्या सगळ्या लोकांचा एक प्राथमिक स्वरूपाचा बाबा तो माझ्या मनात आहे आणि तो मी कवितेतनं रेखाटलाय. असा होता माझा बाबा नावाची कविता. पायात नव्हत्या चपला त्याच्या,
अनवाणी तो फिरायचा. पायात नव्हत्या चपला त्याच्या, अनवाणी तो फिरायचा. गोरगरिबांचा जो करील छळ, मेंढा त्याचा मोडायचा. मळकट धोतर कळकट सदरा, देव नाही मानायचा. मळकट धोतर कळकट सदरा, देव नाही मानायचा. दिसता कुठं भोंदू बाबा, काठीनं त्याला झोडायचा. कार्ल मार्क्स विचारज्ञान लोकांना तो भरवायचा. कार्ल मार्क्स विचारज्ञान लोकांना तो भरवायचा. विवेक विज्ञान करीत प्रसार, अंधश्रद्धा तो डागायचा. चिंगी फिंगी आण्या मन्या पोरांना एकत्र करायचा. चिंगी फिंगी आण्या मन्या पोरांना एकत्र करायचा. अ आ इ ई क ख ग घ शिक्षणाचा धडा गिरवायचा. ना भिकारी नको चाकरी, मातीतून पिकवा भाकरी. ना भिकारी नको चाकरी, मातीतून पिकवा भाकरी, कुणब्यांना तो सांगायचा. ना उदारी नको कर्जबाजारी, सावकारी तो खोडायचा. लेकी बाळींच्या लग्नामध्ये जातीनं हजर राहायचा. लेकी बाळींच्या लग्नामध्ये जातीनं हजर राहायचा. मागता कुणी हुंडा गाडी, तिथंच त्याला तुडवायचा. सांज सकाळी घेऊन पत्कर, सांज सकाळी घेऊन पत्कूर, रस्ता अंगण झाडायचा. बाया बाप्यांना आदर्श घालून स्वच्छतेचा मंत्र जपायचा. काळू मसुबा दगडापुरची, पशुहत्या तो अडवायचा. काळू मसुबा दगडापुरची, पशुहत्या तो अडवायचा. प्राणी मात्रांवर दया करून प्रेमाची भूक तो भागवायचा. खैरी बांडी लबाड बेवड्यांना ताणून ताणून मारायचा. खैरी बांडी लबाड बेवड्यांना ताणून ताणून मारायचा. आया बहिणींचा उद्ध्वस्त संसार पुन्हा नव्याने जोडायचा. उठा पोरांनो सरकार व्हा, उठा उठा पोरांनो सरकार व्हा, मस्तकात जिगर तो मुरवायचा. उठा पोरांनो सरकार व्हा, मस्तकात जिगर तो मुरवायचा. अन्यायाला झोडा, माणुसकीला जोडा, मेंदू आमचा सरवायचा, मेंदू आमचा सरवायचा. असा होता माझा बाबा जगाचा कल्याणकारी. असा होता माझा बाबा जगाचा कल्याणकारी. कुठं हरवला नाही गवसला, या धरतीच्या अंतरी, या धरतीच्या अंतरी, या धरतीच्या अंतरी. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. या धरतीच्या अंतरी हा बाबा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करताय. पण या धरतीच्या अंतरी असणारी ही जी काही क्रांती आहे, ती क्रांती तुमच्यापर्यंत, क्रांतीची धग सातत्यानं पोहोचत राहते. अशा आशयाची असणारी क्रांतीची कविता आम्हाला ऐकायला आवडेल. काय झालं की चळवळीमध्ये बरंच काम करत असताना मला लक्षात आलं की स्त्रीवाद कशा पद्धतीनं आज चुकीच्या पद्धतीनं या समाजामध्ये रूढ झालेला आहे. तर खऱ्या अर्थानं झाशीची राणी सगळ्यांना माहीत झाली, पण झाशीच्या राणीच्या बरोबर तेवढ्याच ताकदीनं किंवा त्याहून जास्त काम केलेली झलकारी बाई या समाजाला ज्ञातच झाली नाही. किंवा सरोजिनी असेल, आनंदीबाई असेल, महिलांनी खूप काम केलं, पण त्यांचं काम हायलाइट झालं ते आज फक्त लेबल लावण्यापुरतं आणि स्टेटस पुरतंच झालं. मग खऱ्या अर्थानं ह्या महिलांची क्रांती काय आहे, कशा अर्थानं त्यांनी राहिलं पाहिजे, आपण कशा पद्धतीनं त्यांना स्वीकारलं पाहिजे, हे जे गॅप राहिलेत आपल्या विचारधारेमध्ये, आपल्या जगण्यामध्ये, हे दाखवण्याचा खऱ्या अर्थानं स्त्रीवादाची क्रांती करण्याचा आणि ती क्रांती सांगण्याचा प्रयत्न त्या कवितेमधून मी केलाय. महिला दिन विशेष ती मी कविता लिहिली होती, क्रांती नावाची. आणि मी त्या कवितेमध्ये ज्या काही आतापर्यंतच्या स्त्रिया आहेत की ज्यांनी क्रांती केलेली आहे त्या सगळ्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे क्रांती म्हणून. हे सावित्रीच्या सावित्री, माझी झलकारी सरोजिनी आनंदीबाई. हे सावित्रीच्या सावित्री, माझी झलकारी सरोजिनी आनंदीबाई. आम्ही किती केला गाजावाजा तुझ्या त्या समर्पणाचा. हे सावित्रीच्या सावित्री, माझी झलकारी सरोजिनी आनंदीबाई. आम्ही किती केला गाजावाजा तुझ्या त्या समर्पणाचा. विद्रोहाने तर कधी उदारमतवादाने पेठून उठणाऱ्या तुझ्याच स्त्रीवादाचा. याच स्त्रीवादाच्या नावाखाली तुझंच शस्त्र आणि सांत्वन करून तुलाच पुन्हा नव्याने आज बेड्या घातल्यात. याच स्त्रीवादाच्या नावाखाली तुझं शस्त्र आणि सांत्वन करून तुलाच पुन्हा नव्याने आज बेड्या घातल्यात त्या मानसिक गुलामीच्या. लग्न संसार प्रेम आणि एकनिष्ठतेच्या रांडाव मर्माखाली. लग्न संसार प्रेम आणि एकनिष्ठतेच्या रांडाव मर्माखाली तूच तुला खरं तर घेराव घातलायस सत्ताकतेच्या उमऱ्याआड. लग्न संसार प्रेम आणि एकनिष्ठतेच्या
रांडाव मर्माखाली तूच तुला खरं तर घेराव घातलाय सत्ताकतेच्या उंबऱ्याड. शिक्षणाच्या शस्त्रामुळं तू आता मात्र झगडा करतेस. शिक्षणाच्या शस्त्रामुळं तू आता मात्र झगडा करतेस सर्व काही जुगारून बेमुदत मुक्त जगण्यासाठी. शिक्षणाच्या शस्त्रामुळं तू आता मात्र झगडा करतेस सर्व काही जुगारून बेमुदत मुक्त जगण्यासाठी. अगं तू ओरडतेस, रडतेस, झडतेस, लढतेस नव्हे तर फटकारतेस सुद्धा. अगं तू ओरडतेस, रडतेस, झगडतेस, लढतेस नव्हे तर फटकारतेस सुद्धा. कारण तुला तुझं माणूसपण हवं आहे. पण माफ कर आम्हाला. पण माफ कर आम्हाला, आम्ही याचंच बाजारीकरण केलं ग. पण माफ कर आम्हाला, आम्ही याचंच बाजारीकरण केलं ग. आणि तुझं बाई पण मानणं अजून सोडलंच नाही. आणि तू सुद्धा अजून स्वतःला लपवते आहेस बाईपणाच्या मुखवट्याड सहानुभूती मिळवून. आणि तू सुद्धा अजून स्वतःलाच लपवते आहेस बाईपणाच्या मुखवट्याड सहानुभूती मिळवून. आता मात्र पुन्हा तुलाच लढावं लागेल. तुझ्या विरुद्ध तुलाच बंड करावं लागेल. साऊ बरोबर ज्योतीही व्हावं लागेल. तुझंच बाईपण तुलाच सोडावं लागेल. तेव्हाच स्त्रीवादाची क्रांती होईल. ती फक्त माणूसपणासाठी. वा 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 वा. क्रांतीचं सर्वोच्च टोक आणि कळस माणूसपण हेच असू शकतं. अगदी. आणि हे माणूसपण या महाराष्ट्राच्या मातीला ज्या राजानं समजून सांगितलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं बोट पकडून माणसं सत्तेच्या सिंहासनावर जातात. तुम्ही तुमच्या कवितेत त्यांचं बोट पकडून कुठं गेलाय हे आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. अलीकडे काय झालंय की छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, महात्मा फुले असू दे, ह्या सगळ्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीला त्यांच्या नावानं कार्यक्रमांचं उधाण येतं आहे. पण त्यांच्या उधाणामध्ये त्यांचा मूळ जो विचार आहे मानवतेचा तो कुठेतरी बाजूला पडतोय. आणि त्यांचं साहित्य, त्यांचा विचार आपण आपल्यामध्ये विचार आचारात घेण्याच्या ऐवजी त्याचं दाखवण्यासाठी वस्तुकरण करणं किंवा त्याला डोक्यावर घेणं किंवा त्याच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालंय. आणि मग हे सगळं कसं चुकतंय ह्याच्यातून आपण काय केलं पाहिजे हे दाखवण्यासाठी मी शिवाजी महाराजांच्यावर एक कविता लिहिली. आणि शिवाजी महाराजांच्यावर कविता लिहित असताना शिवाजी महाराज माझ्यासमोर उभे आहेत. म्हणजे अशी मी कल्पना केली की छत्रपती शिवाजी महाराज आज परत महाराष्ट्रात आलेत, माझ्यासमोर उभे आहेत आणि ते मला प्रश्न विचारतायत की माझा महाराष्ट्र कुठे आहे, माझी रयत कशी आहे. कारण शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं. प्रतिभचंद्र लेखे वर विष्णू वंदिता शाहसनो शिवशेषा मुद्रा भद्राय राज्य. ते रयतेचं राज्य रयतेच्या कल्याणासाठीचं राज्य होतं. आणि ह्याच शिवाजी महाराजांच्या रयतेच्या जनकल्याणाच्या राज्यामध्ये आज काय चाललंय असा शिवाजी महाराज मला प्रश्न विचारतायत की आज कुठे आहे माझा महाराष्ट्र, काय चाललंय. कारण हा शिवाजी महाराजांचा, संतांचा, विचारांचा, पुरोगामी लोकांचा महाराष्ट्र आहे. आणि मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी ती कविता लिहिली आहे. आणि ती कविता अशी आहे, कवितेचं नाव आहे की मी चाललो राजे. मी चाललो राज मावळे शोधायला. मी चाललो राज मावळे शोधायला, ना उरलेत मावळे इथं लागलेत कावळे फिरायला. राज आजकालचं मावळंच वेगळं. राज आजकालचं मावळंच वेगळं. मनगटात रग नाही, अन्यायाची धग नाही, कार्यकर्ता गुलामीत झालेत सारे दुबळे. पण राज इथे आहेत अजून काही पराक्रमी. पण राज इथे आहेत अजून काही पराक्रमी. जनता जनार्दन राहिली बाजूला, भ्रष्टाचार त्यांचाच विक्रमी. राज तुम्हीही राजनीती खेळलात पण रयतेसाठी. तुम्हीही राजनीती खेळलात पण रयतेसाठी. रयतेची किंमत इथं पैशावर, डाव मात्र खुर्चीसाठी. एक काळ होता राज तुम्ही माणसं जोडत होता स्वराज्यासाठी. एक काळ होता राज की तुम्ही माणसं जोडत होता स्वराज्यासाठी. आता काळ इतका बदललाय की नेते माणसंच कापतायत स्वार्थासाठी. तुम्ही गरिबांचे कैवारी, वीरांचा वीर, जनतेचा राजा. तुम्ही गरिबांचे कैवारी, वीरांचा वीर, जनतेचा राजा. आत्ताचे नेते म्हणजे पैशाची वारी, बायकोचा वीर आणि जुलमाचा राजा. आत्ताचा समाज इतका पोखरलाय राज काही विचारूच नका. आत्ताचा समाज इतका पोखरलाय राज काही विचारूच नका. अहो तुमच्यासारखीच क्रांती घडवणार होते दाभोळकर, त्यांचा घात झाला बघा.
नकोत कष्ट आजच्या मावळ्यांना, हवाय फक्त सुखविलास. नकोत कष्ट आजच्या मावळ्यांना, हवाय फक्त सुखविलास. भीती वाटते याचीच राज, की संपणार नाही ना तुमचा खरा इतिहास. इतिहास मात्र राज तुमचा जिवंत आणि ज्वलंत. इतिहास मात्र राज तुमचा जिवंत आणि ज्वलंत. आजचा मावळा आळशी झालाय, लागलाय समाजाला कलंक. इथं बघतो मी राज, नाव घेता तुमचं सळसळतं रक्त. इथं बघतो मी राज, नाव घेता तुमचं सळसळतं रक्त. आहेत अजून इथं तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारे भक्त. पण शिवजयंतीच्या वेळी आजचे कावळे जातात ज्योत आणायला. पण शिवजयंतीच्या वेळी आजचे कावळे जातात ज्योत आणायला. तुमच्याच नावाखाली बसतात सारे धाब्यावर दारू प्यायला. बुलेटच्या फटाक्याच्या आवाजात तो आता गावभर फिरतो आहे. बुलेटच्या फटाक्याच्या आवाजात तो आता गावभर फिरतो आहे. अहो तुमची शिकवण विसरून तुमच्याच नावाखाली रयतेला त्रासतो आहे. राज वाईट वाटतं मला हे असं बघून. राज वाईट वाटतं मला असं बघून. तुमचा इतिहास आठवता राज इथं हो घाईवरून. माणसं बदलली इथली मातीत तीच हो राज. माणसं बदलली इथली मातीत तीच हो राज. माणुसकी संपली सगळी मती तीच हो राज. आज एखाद्याला म्हटलं चल समाजकार्य करायला, आज एखाद्याला म्हटलं चल समाजकार्य करायला, तर ते अगोदरच म्हणतंय बघा पगार किती देणार महिन्याला. माणसाला किंमत नाही इथं आलंय पैशाला मोल. माणसाला किंमत नाही इथं आलंय पैशाला मोल. पैशासाठीच राजकारणी करतात एक से बडकर एक झोल. नकोत बावळट मावळे आता, राजे हवाय फक्त तुम्ही. नकोत बावळट मावळे आता, राजे हवाय फक्त तुम्ही. इतिहास पुन्हा घडवू राज, महाराष्ट्राची कीर्ती करू जगी. तुमच्या इतिहासात डोकावताना फिरतोय विचारांचा भोवरा. तुमच्या इतिहासात डोकावताना फिरतोय विचारांचा भोवरा. या शिववेडाचा घ्या राज मानाचा मुजरा. या शिववेड्याचा घ्या राज मानाचा मुजरा. असा मुजरा याच्यापेक्षा सुंदर शेवट कोणता असू शकतो. महाराष्ट्राच्या राजाला मुजरा करणं आणि महाराष्ट्राची कीर्ती गौरवणं आणि क्रांतीचा उल्लेख करणं ही फार मोठी गोष्ट होती. एकंदरीत गेल्या 2 तासांपासून हे सगळं चाललंय. खरं तर अशा खूप गोष्टी आहेत की ज्या राहिल्यात अजून. आपल्याला अजून खूप गप्पा मारायचे आहेत. कारण पुस्तक नाका कधी कंटाळत नसतो, गप्पा होतच राहतात, हरकत नाही. आपल्याला ही वर्दळ घट्ट करायची आहे आणि हा गोतावळा जमवायचा आहे. साहित्याला वाहिलेली व्यक्ती आहात तुम्ही, हे तुमच्या बोलण्यातनं म्हणजे प्रत्येक मिनिटाला मला हे जाणवलं की धडपड आहे, ती अस्वस्थता आहे, ती आस आहे, ती ओढ आहे. आणि ओढ फार महत्त्वाची असते की आपण जसं ठरवू अगदी तसं कधी घडतं काय. आणि तेच रस्ते आपले असतात जिकडे वळतात सहज पाय. तर हे सहज पाय तिकडे वळाले आणि त्यानं एक अखंड रस्ता तयार केला. ही फार भारी गोष्ट आहे साहित्य विश्वाला पुढील वाटचालीसाठी. आणि विक्रम शिंदे यांच्या कविराज आणि सगळ्या गोष्टींना, सगळ्या भारी गोष्टींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जसं म्हणतात की चांगली माणसं मोजायला 1000 बोटं मिळवत, तशी तुमची चांगली कामं मोजायला आम्हाला लाखो बोटं मिळवत, ही एक विनंती या निमित्तानं करेन. पुस्तक नाक्यावर आलात त्याबद्दल आभार न मानता कायम ऋणात राहू. कारण आपण सगळे या क्रांतीच्या वाटेवर, या परिवर्तनाच्या वाटेवरचे सोबती आहोत. ही सोबती, ही तुमची साथ आमच्यासोबत सातत्यानं राहील, ही एक या निमित्तानं विनंती आणि हा विश्वास व्यक्त करत आपण या निमित्तानं या ठिकाणी थांबूया. तर प्रेक्षक हो, काय असतं की आपल्या नाक्यावर येणारी माणसं ही साहित्याला वाहिलेली असतात, साहित्यावर प्रेम करणारे असतात. म्हणून ती त्यांचं वलय पकडून राहत नाहीत, त्यांचं वर्तुळ पकडून राहत नाहीत, तर साहित्याच्या विश्वामध्ये रमतात आणि त्या साहित्याच्या विश्वामध्ये स्वतःचं अर्थरूप अस्तित्व तयार करत असतात. असं अस्तित्व आज आपल्याला ऐकायला मिळालं. आपण त्यांच्याशी सातत्यानं अशाच गप्पा मारणार आहोत आणि अशा अनेक साहित्यिक, कवी, लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमी मंडळींशी आपण बोलत राहणार आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आहात, ही फार मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. आपण सातत्यानं असंच सोबत राहू. पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून तुम्ही अधिकृतपणे सदस्य झालात तर आम्हाला फार आनंद होईल. तो आनंद तुम्ही द्याल हा विश्वास. धन्यवाद.